भगवान परमात्म्यानं तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आता आपल्याला त्यांना तर बोलायचं आहे. एखाद्याला असं वाटेल की कार्यक्रम कुठला आणि बोलताय काय. असो सज्जन हो, नेहमीचाच आपला असणारा हा कार्यक्रम असतो कथेचा. कथा त्रिवेणी संगम, देवभक्तानी नाम ते तिचे वंदिता रजचरण. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर पवित्र हरिकथा. तीर्थे तया ठाया येती पुन्नीत व्हावया. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवांच्या. सज्जन हो, पूर्वी असणारी कश्यप ऋषीची असणारी संतती, हे विश्व असणारं निर्माण झालं. कसं निर्माण झालं? पूर्वी असणारं कश्यप ऋषी संतती असणारे, त्याची असणारे द्विती आणि अदिती. द्वितीच्या पोटी असणारं देव जन्माला आला आणि आदितीच्या पोटी राक्षस जन्माला आलं. प्रत्येकाची वेळ सज्जन हो जन्मकाळाची वेगळी असते. तुम्ही म्हणाल की हे कसं काय? ज्या कश्यप ऋषीनं ही सगळी सृष्टी निर्माण केली, देवालाही निर्माण केलं आणि दैत्यालाही निर्माण केलं. दैत्य निर्माण व्हायचा काळ कसा होता सज्जन हो? संध्याकाळची वेळ आहे. ज्यावेळी संध्याकाळच्या वेळी त्रिका असणारं, पूर्वीची अशी म्हण आहे बघा, तिने सांज अंगणामध्ये घरामध्ये किटकिट नसावी. का तर हा असणारा जगाचा मालकाची फेरी प्रत्येक तिन्ही सांजला असणारी प्रत्येकाच्या घराच्या समोर येत असते. कुणाची? माझ्या मामांची. मामा कोण आहे? जगाचा मालक आहे सज्जनो, प्रत्यक्ष महादेवाचा अवतार. आणि पार्वती आणि शंकर यांचा त्यावेळेचा असणारा आपल्या दारामध्ये येतात. त्यावेळेस पूर्वी माणसं म्हणायची की घरामध्ये असणारा तिन्ही सांजेच्या वेळेस असणारं भगवंता चिंतन असावं. आणि ही वेळ असणारी चिंतनाची असते. ब्रह्ममुहूर्ताची जेवढी वेळ आहे, ब्रह्ममुहूर्ताला जेवढं महत्त्व आहे तेवढं तिन्ही सांजेला महत्त्व आहे. पूर्वी भगवान परमात्म्याची पूजा असणारी त्रिकाळ असायची. आजही त्रिकाळ आहे. माझ्या पांडुरंगाची पूजा असणारी 3 वेळा होते. सकाळी एक बारी, दुपारी वगैरे आणि संध्याकाळी एक वेळेस, आणि पुन्हा असणारी निद्रेच्या वेळेस असणारी एक वेळेस. असो मग अशी असणारी ज्या वेळेस असणारा महादेवाची स्वारी प्रत्येकाच्या अंगणामध्ये असते, त्यावेळेचा प्रसंग होता सज्जन हो. आश्रमाच्या समोर असणारा होम हवन चाललया. त्या होमामध्ये आहुती द्यायला चालू आहे. आणि ती आहुती द्यायला चालू असताना अदितीनं असणारं सज्जन हो आपल्या पतीकडं भोगाची वासना निर्माण केली. त्यावेळेस असणारं दिवस असणारा मावळाला गेलता. अर्धा दिवस बुडालेला होता, पूर्ण दिवस बुडाला. रात्रही नव्हती, दिवसही नव्हता. वेळ असणारी त्या कर्माला साथ देत नव्हती. त्या कर्माला अयोग्य वेळ होती. मग अशा वेळेस असणारं तिनं आपल्या पतीकडं भोग असणारा मागितला सज्जन हो. कश्यप ऋषीने आवरायचा प्रयत्न केला. काय बोलतेस तू? ही वेळ कुठली आहे? हा काळ कुठला आहे? या काळामध्ये जर असणारं बाळ जन्माला आलं तर ते असणारं सज्जन हो राक्षसी जन्माला येत. पण नाही ऐकलं आदितीनं. नाही ऐकावं, पतीनं नाही ऐकावं तर बालहत्येचं पातक लागतं. असो पूजा अर्धवट सोडली आणि सज्जनो ते कर्म केलं. आणि कर्म केल्यानंतर सज्जनो त्या कर्माचं फळ 2 राक्षसपोटी जन्माला आली. एक हिरण्यक्ष आणि दुसरा हिरण्यकश्यप. मग मला सांगा तुम्ही सज्जन हो,
ह्या असणाऱ्या हिरण्यक्षाला मारण्यासाठी भगवान परमात्म्याला कूर्म अवतार वराह अवतार धारण करावा लागला आणि त्यामध्ये असणारा हिरण्यक्षाला मारलं गेलं. पुन्हा हिरण्यकश्यपू राहिला. फार मोठा इतिहास होऊन गेला. परंतु हे सगळं असणारं ती अदिती आपल्या डोळ्यानं बघत होती. ह्या असणाऱ्या पृथ्वी तलावर त्यांनी धर्म नष्ट करण्यात चाललं होतं. कुठंही देवाचं कुणीही नाव घ्यायचं नाही. जो नाव घेईल असणारा त्याच्या जीभ कापली जायची. असा एवढा असणारा सज्जन हो, एवढा असणारा धास्ती असणारी त्राई अशी अवस्था ने पुन्हा माझ्या भगवान परमात्म्याला नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला. देवाला आपल्या डोळ्याच्या समोर असणारी आपली ही मुलं मारलेली त्या अदितीनं पाहिली आणि तिला एवढा पश्चाताप झाला, एवढा पश्चाताप झाला. 1000 वर्ष पश्चातापाच्या अग्नीमध्ये ती जळत होती. किती दिवस महाराज? 1000 वर्ष असणारे त्यामध्ये ती जळत होती. मग 1000 वर्षानंतर तिने आपल्या पतीला विचारलं, म्हणले महाराज माझ्याकडं ही चूक झाली. 1000 वर्ष मी या असणाऱ्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये जळत आहे. याच्यातनं माझी कधी सुटका होईल? त्यावेळेस त्यांनी आशीर्वाद दिला. कश्यप ऋषीने आशीर्वाद दिला. सज्जनो काय आशीर्वाद दिला हे बघ. मी तुला आशीर्वाद देतो पण तुझी ह्या असणाऱ्या पश्चातापातनं मुक्तता होईल. देव तुझ्या पोटी जन्माला येईल. 3 जन्म देव तुझ्या पोटी जगाचा मालक असणारा जन्म घेईल तरी सुद्धा असणारा तुला पश्चाताप सोसावा लागेल आणि त्याच्यानंतर असणारी तुझी मुक्तता होईल. सज्जन हो, तीच असणारी कश्यप आणि आदिती असणारी त्रेता युगामध्ये राजा दशरथ आणि कौशल्या या नावानं जन्माला आली. जगाचा मालक असणारा पोटी जन्म घेतला तरी सुद्धा सुख मिळालं नाही. तुम्हा सर्वांना रामायण माहीत आहे सज्जन हो. दशरथाला सुख होतं का? कौशल्या मातेला सुख होतं का? कसल्याही प्रकारचं सुख मिळालं नाही. देवपोटी जन्माला आला तरी सुद्धा अख्खं आयुष्य असणारं सज्जन दुःखात काढावं लागलं. राजा दशरथाची तर काय अवस्था झाली सज्जन हो. आपल्या मुलाचं नाव घेऊन प्राण सोडला तरी सुद्धा मुलगा त्यावेळेस पाणी पाजायला नव्हता. कुणाच्या? देवाच्या बापाच्या. पुन्हा द्वापार युगामध्ये असणारा पुन्हा भगवान परमात्म्यानं अवतार घेतला. तोच असणारा कश्यप आणि आदिती वसुदेव आणि देवकीच्या रूपाने जन्माला आली. देव त्यांच्या पोटी जन्माला आला परंतु बंदीखान्यामध्ये. का चुकीचं आहे महाराज? देव जन्माला आला परंतु बंदीखान्यामध्ये जन्माला आला आणि अख्खं आयुष्य असणारं कारागृहात काढावं लागलं. आपल्याला ठेच लागली तर देवाला शिव्या देतो. एक जणाला म्हणलेला गा आज असा कार्यक्रम आहे इथूच का? जावा म्हणला बुवा तुम्हीच. आम्ही जाणारच आहे, आम्ही जाणारच आहे. पण तुमच्या सुद्धा कानाव काहीतरी माझ्या भगवान परमात्म्याचं असणारं चरित्राचं शब्द जर कानाव पडलं तर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. असो सज्जन हो, देवपोटी जन्माला आला तरी सुद्धा दुःख भोगावंच लागलं. आणि कलियुगाच्या ठिकाणी सज्जन हो तीच आदिती आणि तोच असणारा कश्यप सज्जन हो आळंदीमध्ये विठ्ठलपंताच्या रूपानं आणि रुक्मिणीच्या रूपानं असणारी हीच असणारी देवकी जन्माला आली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, ब्रह्मसोपान तो झाला भक्तानंद वर्षला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. सज्जन हो, हे ह्या जगाच्या मालकान असणारं
रुक्मिणीच्या पोटी असणारा जन्म घेतला. ज्या दिवशी रुक्मिणीला असं वाटलं की आपल्याला दिवस गेले, त्याच दिवशी या काळजाला धस्स वाटलं, तलवार खुपसल्यासारखं वाटलं की हा समाज आम्हाला जगू देणार नाही. आणि तसंच घडलं. आणि काय सांगावं सज्जन हो, सूर्यासारखं तेजस्वी असणारा निवृत्तीनाथाचा जन्म झाला, ज्ञानोबरायांचा जन्म झाला, सोपानकाकाचाही ब्रह्म विष्णू आणि महेश असणारा महादेव विष्णू आणि ब्रह्मदेव आदिशक्ती असणारी मुक्ताबाई या चौघा भावंडांनी यांच्या पोटी जन्म घेतला. ह्या मुलांच्या सुखासाठी एक दिवस असणाऱ्या विठ्ठलपंताला आणि रुक्मिणीला आत्महत्या करावी लागली. मिळालं का सुख? सज्जन हो, त्याच ज्ञानोबरायांना असणारं समाजानं आपल्या मिळवून घ्यावं म्हणून त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं. देव जरी पोटी जन्माला आला तरी सुद्धा केलेल्या कर्माचं फळ सज्जनो भोगावंच लागतं. मला तुम्हाला हे सांगायचं की आपण जे कर्म कराल, आपण जसं आरशात बघून असणारं आपलं तोंड आरशात बघून जर हसरा चेहरा केला तर आरसा आपल्याला हसरा चेहरा दाखवतो. आरशात बघून जर आपण वाकडं तोंड केलं तर आरसा हसरा असं वाकडंच तोंड दाखवणार. आपलीच प्रतिमा होते आपलाच वैरी. सज्जन हो, जगाच्या मालकांना असणारं तुम्हा आम्हाला हे दिलंय, प्रेम ही वस्तू दिली या, पण हे प्रेम कुठं वापरायचं हेच तुम्हा आम्हाला समजत नाही. आपण तेच प्रेम असणारं प्रपंचामध्ये वापरतो, पण जे प्रेम असणारं माझ्या भगवंतावर वापरायचं आहे त्या ठिकाणी आपण वापरू शकत नाही. का? तुम्ही प्रपंचामध्ये जेवढं प्रेम वापरचाल तेवढं असणारं तुम्हाला दुःखच भोगावं लागेल. कारण तुकोबराया सांगतात की प्रपंचामध्ये सुख नाही. तुम्हाला आम्हाला माहीत आहे प्रपंचामध्ये सुख नाही, मग का प्रेम करतो? प्रेम हे असणारं सज्जन हो, ज्याच्यासाठी प्रेम दिलंय त्यालाच वापरलं पाहिजे. प्रेम ही भगवंतावर वापरायची असणारं वस्तू आहे. म्हणून सांगतात की प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी. जगात असणारं असं अनमोल असणारे साधन असणार ते म्हणजे भगवंताचं प्रेम आहे. आणि ही जर प्रेम भगवंतावर वापरलं तर सज्जन हो, देव त्याचा सेवेकरी झाल्याशिवाय राहत नाही. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे मनोरथ. देवाला असणारं सज्जन काही सांगावं लागत नाही. का तर तो असणारा माझ्या असणाऱ्या मामाला काही सांगावं लागतंय का? तोच असणारा. त्यांनी सांगितलं की सज्जन हो, एका भक्तानं असं विचारलं, मामा तुम्ही कोण आहे आणि कधीच आहे? त्यावेळेस मामांनी असणारी जमिनीवर टिचकी मारली आणि सांगितलं, ह्या रांडच्या अगोदरचा मी आहे, जो मी असे समरतो तो मी गगनाईसा साक्षी होतो. ह्या असणाऱ्या माझ्या सत्तेनं असणार हे जग चालतं. माझ्या सत्तेनं हा सूर्य चालतो, माझ्या सत्तेनं हा सूर्य मावळतो, दिवस मावळलेला पुन्हा उगवतो. ही सगळी चराचरावची सत्ता आहे ना सज्जन हो, ती मामाचीच आहे. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन. झाडाची पान हाले ज्याची सत्ता, मग राहेली हंता कोटी. एकदा काय झालं सज्जन हो, माझ्या मामांचा असणारा भक्त एकोणीसशे 53 साला एकदा शंकरराव पाटील हे मामाच्या समोर बसले होते. आणि बसल्या असताना
दिवसभर असणारा मुसळधार पाऊस चालू होता. संध्याकाळी असणारा जिकडे तिकडे गारवा पसरवता. आणि त्यावेळेस असणारा शंकरराव पाटील असणारे कमतूरचे त्या गावामध्ये मामांच्या बकऱ्याचा तळ होता. या ठिकाणी बसला असताना जिकडे तिकडे शांतता पसरली होती. सगळी असणारी सेवेकरी झोपी गेली होती. आणि झोपी गेले तर तंबूच्या समोर मामाने दोघंच होते. मामाने 2 खडं घेतलं आणि दोन्ही बाजूला 2 खडं फेकलं. पण शंकररावांना काय माहीत आहे कशासाठी खडं फेकलं. सज्जन हो, दुसऱ्या दिवशी सकाळ तांबडं फुटलं, झुंजू मुंजू झालं, दिसायला जिकडे तिकडं सुरुवात झाली. आणि मामाने शंकररावांना म्हणला चल आता. आणि बाजूला बकऱ्याच्या बाजूला 500 फुटावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मामाची बकरी 4 असणारी पाय बांधून टाकलेली होती. आणि त्याच्या बाजूला 2 इसम असणारी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले होते. त्यावेळेस शंकररावांनी विचारलं, मामा तुम्ही हे खडे कशासाठी टाकले. त्यावेळेस सांगितलं तुला आज नाही उद्या समजल. आणि ती 4ही बकरी असणारी मामाने बाजूला असणारी पाय बांधलेली असणारी शंकररावांनी सोडली. अरे याच्यासाठीच टाकले होते की असणारा माझ्या असणाऱ्या तळाव हे असणारे चोर होते, चोऱ्या करायला आलेले होते. मामाने त्यांना सावध केलं आणि त्यांनी मामांचं दर्शन घेतलं. आणि मामांना त्यांनी सांगितलं, मामा इथून पुढे असणारे आम्ही कधीही चोरी करणार नाही. एकदा काय झालं सज्जन हो, मामांचा तळ असणारा मामांची असणारी कारभारी असणारी भिकू कारभारी मामांच्या अंगा खांद्यावर खेळलेली व्यक्ती सज्जन हो, मामांच्याच कृपेने असणारा त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे आईवडील असणारे भिकू शिंगाऱ्याचे मामांच्या तळावर आले. मामांनी असणाऱ्या त्यांना आशीर्वाद दिला तुम्हाला मुलगा होईल म्हणून. मी कशासाठी सांगतो, त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर 4-5 वर्षाचा मुलगा झाला. त्या दोघांनी असणाऱ्या रुकडीच्या भिकू शिंगरेच्या वडिलांनी आणि आईंनी असणाऱ्या मामाच्या तळावर आणून मुलगा सोडला. मुलगा असणारा खडखडीत बोलत होता. 5 वर्षाचा मुलगा बोलू शकतो. मग मामांच्या तळावर सोडल्याबरोबर असणारा जेवायला बसला. आणि जेवाय बसल्यानंतर आई वडिलांना म्हणला, मी नाही इथं राहत. का, इथं कन्या खावं लागते ते, मी नाही मामाच्या कन्या खाणार. पोर महागारीवर गेलं. आणि महागारी गेल्यानंतर पुन्हा काय घरी गेलं आणि आजारी पडलं. बरेच दवाखाने झाले, कुठेही असणार सज्जनो विलाज झाला नाही. पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण मामाच्या तळ्या मुलाला नेऊ. त्यो काय म्हणायचा घरी, मला मामांकडे नेऊन सोडा, मी मामा तिथं आईबाप म्हणा, अरे तिथं गेल्यावर कन्या खातो म्हणला कन्या. तिथं आणून असणारा मामाच्या तळावर सोडला. मामा म्हटला, अरे आलायच तू खरा, पण या ठिकाणी आल्यानंतर कन्या खावं लागतील. मामा तुम्ही काय द्याल ते खातो, पण मी आता इथनं जात नाही, मला घरी गेल्यावर त्रास होतो या. मग जीवाला जर बरं असलं तर सज्जन हो, जीवाला जर सुख हे सगळ्यात महान आहे सज्जन हो. आणि ते सुख जर तुम्हाला कोणाला जर पाहिजे असेल तर सुख सज्जन हो हुडकून सापडत नाही. का सापडतंय सुख. अहो एकदा काय झालं बघ, देवाला सुख पाहिजे होतं. देवाला सुद्धा आम्हाला जशी सुखाची गरज आहे तशी देवाला सुद्धा सुखाची गरज आहे. मग देवाला सुखाची गरज आहे. देवाने काय केलं सज्जन हो, वैकुंठ सोडलं. आणि कुठं आला, या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव आला. मृत्यू लोकामध्ये सुख आहे, वैकुंठामध्ये सुख नाही, स्वर्गामध्ये सुख नाही. का, ज्ञानोबऱ्या सांगतात की जव पुण्याची बागुटी सरे, सवेचिंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. सुख मृत्यू लोकाच आहे. मग महाराज तुम्ही म्हणताल की मृत्यू लोकात सुख आहे म्हणताय, मग ही सगळी समाज दुःखी का. पैशात जर सुख असतं तर सज्जन हो कुणी कुठेतरी थांबला असता ना. थांबत नाही, पैसा थांबू देत नाही. गरीबाला पैसा नसल्यामुळं दुःख आहे आणि पैसेवाल्याला पैसा असल्यामुळं दुःख आहे. म्हणजे दुःख आहे पण सुख
संत समागमी काय सांगू संता, काय संताची पायी असणारा सर्व सुखाची आगर बाप रखुमादेवीवर. आपलं आलतं कुठं? अहो त्या भिकू कारभाऱ्याचं चाललं या तळावर आणून सोडला आणि आणून सोडल्यानंतर बकरी राखायला चालू केलं. सज्जन हो, ह्याला वाटलं की महिन्या झाल्यावर देव म्हणतलं घरी जा, मामा म्हणतलं घरी जा, 2 महिने झाल्यावर म्हणतलं घरी जा. पण मामा घरी जाच म्हणत की 6 महिने झालं. हे त्यांच्याच तोंडचं ऐकलेलं. 6 महिने झालं सज्जन हो, मामाने त्याला घरी जाच म्हणलं नाही. मग ह्याने काय केलं, मामाच्या समोर आलं का लंगायचं, पाय वर धरायचं, टाच वर धरायचे. 2-4 दिवस झालं. मग मामाने लक्ष ठेवलं, ही लंगतोय का. मामाने विचारलं, भिको लंगाय काय झालं या. हो मामा, काटा मोडलाय. अरे येड्या, काट्याला मी बुडायला सांगितलं नाही तर तू लंगतोच कस काय. झाडाचे पान हाले ज्याची सत्ता, काट्याला सांगितलं नाही तर तो बोलला कस काय. काटाच बोलला नव्हता, चट शिरना पाय खाली टिकवला. आज 18 बग्याचा सगळा कारभार त्यांच्याकडे आहे. सज्जन हो, मामांच्या सेवेशिवाय त्यांनी काहीच केलं नाही आजपर्यंत. त्यांचे पुतणे, चुलत भावाची मुलं, बाळू शिनगारे, काशीनाथ शिनगारे. सज्जन हो, अशी अनेक मंडळी असणारी बकऱ्याच्या सेवेमध्ये असतात. मी तुम्हाला कशासाठी सांगतो की सज्जन हो, ते सुख माझ्या भगवान परमात्म्याला या संत समागमाच्या ठिकाणी लागलं. मग ज्ञानोबा रायाने असणार पंढरपूरला आले, माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबा रायांनी पांडुरंगाला म्हटले, देवा ही जगातली सगळी तीर्थ मलिन झालेली आहेत, संताच्या पदस्पर्शानं तीर्थ पावन होतात, तीर्थ संताला पावन करत नाही. ही जगातली असणारी तीर्थ पावन करण्यासाठी ज्ञानोबा रायांनी असणारे, का तर तो प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार होता. अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी, लोपले ज्ञान जगी, हित नेनती कोणी. सज्जन हो, ज्ञानाचा लोप झाला, ज्ञान असणार म्हणून भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. आणि ही तीर्थ असणारी पावन करण्यासाठी तीर्थयात्रा करायचं ठरवलं सज्जन. परंतु तीर्थयात्रा करायला ठरवलं, पण ज्ञानोबा रायांनी असणारी पहिली दिंडी निर्माण केली. त्यांच्या अगोदर असणारी दिंडी नव्हती. का होती? वारी चालू होती, पण प्रत्येकानं आपल्या घरनंच निघायचं. तुकोबरायाच्या वंशजांनी असणारं घरनं देहूतनंच निघायचं एकट्यानं. आळंदीतल्या लोकांनी असणारे घरनंच निघायचं. तुमच्या माझ्यासारख्यानं घरनंच निघायचं, पंढरपूरला जायचं एकट्यानं. परंतु सगळ्यांना घेऊन माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी, पांडुरंगी मन रंगली. भगवान परमात्म्याला ज्ञानोबा रायांनी सांगितलं, देवा माझी अशी असणारी आवड आहे की मी असणारी भगवी पताका भागवत धर्माची खांद्यावर घेऊन असणारी तीर्थ पावन करण्यासाठी आम्हाला निघायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही जात आहे. आणि जात असताना आमची ही दिंडी निघणार आहे. कुणाला बरोबर घेतलं सज्जन हो त्या काळामध्ये? आजच्या काळात सुद्धा विचार करून दिंडीला न्यावं लागते ती माणसं, नाहीतर दिंडी फोडल. का चुकीच आहे सज्जन हो? अहो दिंडीमध्ये असणारा कोण सामील झालं सज्जन हो? गोरोबा काका. जनाबाई, रुईदास चांबार, रंका बंका, अजून कोण त्या काळामध्ये सज्जनो? त्यावेळेस तो कोबऱ्या नव्हती. नरहरी सोनार,
नामदेव महाराजाचे गुरु विशोबा खेचर ज्ञानोबरायाबरोबर सज्जन हो नामदेवाला विचारलं, ज्ञानोबरायांनी, नामदेवा अशी अशी दिंडी जाणार आहे, तुमचं कसं काय? देवाला विचारून सांगतो. देवाकडे पळतच गेला, देवाला काहीच बोलला नाही. सज्जनो ज्ञानोबराय गेले आणि सांगितलं, देवा नामदेवाला मी आमचे भगवत धर्माचा असणारा प्रसार करण्यासाठी, जगातली तीर्थ पावन करण्यासाठी आम्ही यांना घेऊन जातोय. भगवान परमात्म्यानं सज्जनो परवानगी दिली आणि जगातली असणारी सर्व तीर्थ पावन करून असणारा ज्ञानोबराया माघारी आली. त्यावेळेस ज्ञानोबरायांचं वय सज्जन हो 22 वर्षाला कमी होतं. आणि ज्ञानोबरायांनी 22 वर्षानंतर समाधी घेतली. असो सज्जनो, पुन्हा त्याने असणारी समाधी घेतली. जगाच्या कल्याणा सज्जनो, संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि त्या न्यायानं सज्जन हो संताचा महिमा फार मोठा आहे. माझ्या मामांचा असणारा किती महिमा मोठा आहे सज्जन हो. एक दिवस अगोदर अमावस्येच्या ही वाट पूर्ण वाहते. सारखी तीच वाहनं जाते ती. अशा किती वाटा आहेत. आदमापूरच्या दिशेनं त्यांनी सांगितलं की भाकणुकीमध्ये आदमापूर हे प्रतिपंढरपूर होईल आणि शेवटी एकच झेंडा लागल, तो म्हणजे आदमापूरच्या बाळूमामाचा. तुम्ही म्हणाल की ते कसं काय? अहो, पांडुरंगाच्या मंदिराच्या वरचा कळस तो माझा बाळूमामा आहे. बाळूमामा 15 दिवसात ना एक दिवशी आंघोळ करायचं, एकादशी दिवशी. मग 15 दिवस त्यांच्या अंगाचा काय वास येत होता का? अहो मामा, आपल्या भक्ताला म्हणायच्या येड्या हो, पाट 4 वाजता काशीमध्ये असणार माझे असंख्य भक्त मला दह्या दुधानं तुपान आंघोळ घालत असतात. उठल्या उठल्या बघितलं तर मामांचे असणारं शरीर असणार आत्ता आंघोळ केल्यासारखं असायचं. मामाचे कपडे कधीच मळले नाहीत. परवा आम्ही एका असणाऱ्या म्हाताऱ्याला विचारलं, मुरगुडच्या बसला होता मामाच्या मंदिराच्या समोर, आणि म्हणले तुम्ही असणारा मामांना च्या समाधीच्या वेळेस कसं कसं वातावरण होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी लहान होतो, माझे बाबा त्यांच्या उशा पायथ्याला बसून होते, मी लहान होतो. आणि मग असू दे की, पण तुम्हाला काय त्यावेळेस कळत होतं का? थोडंफार काय कळत होतं. म्हणले मामांनी देह ठेवला, पण ज्या वेळेस मामांची असणारी अंत्ययात्रा असणारी आदमापुराच्या असणाऱ्या चौफेर काली, त्यावेळेस 3 वेळा मामांच्या अंगावरचे कपडे बदलावे लागले. घामाने भिजली होती. मग देह ठेवला कसं म्हणायचं? आज असणारा सज्जन हो, त्यावेळेस मी प्रत्यक्ष असणारं लहान असताना पाहिलं. मामांची असणारी तेजपुंज मूर्ती, सूर्यासारखी तेजस्वी, त्यांच्या रूपाकडे पाहिल्यानंतर डोळं दिपत होतं. असं कोण सांगतंय? तो म्हातारा बाबा सांगत होता. आज हो तो मला प्रसंग आठवतोय. ज्यावेळेस मामांच्या असणारा समाधीचा गाभार असणारा स्वच्छ केला, त्याच्यावर असणाऱ्या मामांना बसवण्यात आलं, मीठ भंडार असणारा त्यामध्ये टाकला गेला. त्यावेळेस जसा सूर्य उगवावा, उगवायच्या वेळेस जशी किरणं बाहेर पडतात, तशी किरणं समाधीतनं बाहेर पडत होती. असं तेज माझ्या मामांचं होतं सज्जन हो. आणि त्यावेळेस असणारी ती समाधी असणारी झाकली गेली आणि मामांची असणारी समाधी बांधण्यात आली. आणि त्याच्यावर आजही असणारी मामांची जी मूर्ती आहे आदमापूरची, त्या आदमापूरच्या मूर्तीकडे जर पाहिलं, तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी. त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर पाहतच राहावं वाटतं. राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजंती. जगात असणारा एकच तेजस्वी रूपवान असणारा कोण असेल तर तो म्हणजे सज्जन आदमापूरचा बाळूमामा आहे. एवढी असणारी संतांमध्ये असणारी सामर्थ्य सज्जन हो. तुम्हाला एक देहूचा प्रसंग सांगतो.
आणि माळकऱ्यामध्ये काय ताकद असते सज्जन हो. देहू गावामध्ये चव्हाट्यावर एक असणारा फकीर बसलेला होता आणि फकीराच्या समोरून एक असणारी वृद्ध म्हातारी, जुनी म्हातारी असणारी सारखी फेऱ्या टाकत होती. फकीराने विचारलं आणि ती टाकत असताना माळकरी माणूस दिसला की त्याचं दर्शन घ्यायचं. फकीर कळतो का? फकीर साधू नव्हे, फकीर वेगळा असतो. फकीराची असणाऱ्या अंगावर, फकीराच्या डोक्याला हिरवी शाल असते बघा, हिरवीच लंगोटी असते. मोर पिसाची पेंडी हातामध्ये असते आणि एका हातामध्ये असा कटोरा असतो. त्या कटोऱ्या सज्जन हो लाकडाचा असतो. तो बी सज्जन हो ताड वृक्ष, ह्या साध्या लाकडाचा नाही, ताडाच्या झाडाचा आतल्या गाभ्याचा तो कटोरा केलेला असतो. तो कटोरा असतो. फकीर म्हणजे सामान्य नाही, ब्रह्मवेत्यामध्ये जेवढी पावर आहे तेवढाच असणारा फकीराची पावर असते. बर, आणि मग तो असणारा फकीर त्या कट्ट्यावर बसलेला होता. म्हातारी असणारी यायची, दर्शन माळकऱ्याचं घ्यायचं. ह्यानं बघितलं दिवसभर आणि म्हातारीला म्हटला, आता तो हिंदीतनं बोलला, मला काय हिंदी येतच बी नाही कळत बी नाही, त्यामुळे मी आता मराठीतच बोलणार ना. तो म्हटला, तुम्ही असणारा येता जाता यांचं दर्शन घेतलं, मी एवढा महात्मा असणारा या ठिकाणी दिवसभर झालं बसलोय, माझ्या का पाया पडत नाही. त्यावेळेस सज्जनो तिनं सांगितलं, ती तुकोबरायाच्या श्रोता होती. तुकोबरायाच्या श्रोता, कीर्तनातला श्रोत्याचं पार्ट करतोय. श्रोता म्हणजे जसं असा तुम्ही बसलाय तसं तुकोबरायाचं कीर्तन ऐकायची ती. त्यावेळेस तिने सांगितलं, मी असणारी माळकऱ्याच्याच पाया पडते, आमचा धर्मच अशा प्रकारचा आहे. पाया पडताना सुद्धा सज्जन विचार करून पाया पडावं लागतं. कुणाचा कसला आशीर्वाद मिळेल काय सांगता येणार नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेक. आमच्या धर्मामध्ये कसल्याही प्रकारचा लहान मोठेपणा नसतो. जो दिसल त्याच्या पाया पडायचं. कोण? वारकरी. हा आमचा वारकरी संप्रदाय आहे. तुला काय करायचंय? आजी त्या फकीराला म्हटली, काय करायचंय आणि का बसलास? त्यावेळेस त्यानं सांगितले, बघ जगामधली अनेक श्रीमंत लोक मी सुद्धा पाहिली, पण माझा हा कटोरा आहे ना, कटोरा भरण्याचं सामर्थ्य कुणाकडेही नाही. म्हातारी हसली आणि म्हटली, अरे वेड्यास का काय तू? अरे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असंख्य असणारी लोक आहेत, ती तुझा कटोरा भरतील. सांग म्हणला नाव. त्यावेळेस त्यांनी चिंचवडच्या असणाऱ्या ब्राह्मणाचं नाव सांगितलं, ज्याच्याबरोबर गणपती बोलत होता. बरोबर आहे का? गणपती प्रत्यक्ष बोलत होता. तिचं घर दाखवलं त्यानं. हा फकीर असणारा, त्याचं नाव आहे सज्जन अनगडशा फकीर. फकीर उठला आणि त्या असणाऱ्या ज्याने गणपतीचं असणारं बोलत होता त्यांच्या दाराच्या समोर गेला आणि आपल्या भाषेमध्ये सज्जनो भिक्षान देवी म्हणून अशा प्रकारे असणारा हळी दिली. तिथल्या तेवढ्यामध्ये असणारे ती लोक आली. त्या पुजाऱ्यानं सांगितलं आपल्या पत्नीला, त्या दाराच्या समोर असणारा जो फकीर आहे त्याला काय पाहिजे ते बघा. त्यावेळेस फकीरानं सांगितलं, माझा हा कटोरा भरला पाहिजे. आहे का तुमच्याकडे सामर्थ्य? त्या कटोऱ्यामध्ये लई नाही, 2.5 किलो धान्य मात होतं. त्याला असं वाटलं, हा असणारा 2.5 किलो धान्य असणारा बसणार आहे, माझ्याकडे काय कमी? प्रत्यक्ष असणारी विद्येची देवता असणारी गणपती मला प्रसन्न आहे. सज्जन हो, त्या कटोऱ्यामध्ये त्यानं धान्य टाकायला सुरुवात केलं. सकाळपासून धान्य टाकते ती या हाताखालची लोक. दुपारी 12 वाजल्यात दमून गेली. पोती उचलून उचलून दुपारी त्याने अशा प्रकारे प्रश्न केला की, अरे बाबा त्या फकीराचा असणारा कटोरा भरला की नाही? सेवकाने सांगितलं, अजिबात भरला नाही. मी माझ्या पदरचं सांगत नाही सज्जन हो.
त्या चिंचवडच्या असणाऱ्या त्या गणपती बोलणाऱ्याच्या ब्राह्मणाच्या घरचं सांगतोय सज्जनो, दुपारपर्यंत 1300 क्विंटल धान्य त्यात टाकलं होतं, तरी सुद्धा कटोरा भरला नाही. हात जोडला असताना त्या ब्राह्मणाने त्या फकीराच्या समोर हात जोडून उभा राहिला, महाराज आमची योग्यता नाही. योग्यता नाही म्हटल्याबरोबर त्यांनी असा कटोरा दरवाजाकडे असा उलटा फेक झाल्याबरोबर असणाऱ्या चौकटी सुद्धा मुजून गेल्या. असा मोठा ढीग लागला 1300 क्विंटल धान्याचा. काय म्हणायचे याला? अनगडशा फकीर सूर्यासारखं तेज होतं त्याच्याकडं. आणि त्योच असणारा पुन्हा म्हातारीकडे आला, म्हणला म्हातारे तू चुकलीच, मला माझा कटोरा नाही भरला यांनी. आता म्हातारी म्हटले मी तुला शेवटचं सांगते की तुझा कटोरा भरणारा एकच माणूस आहे देहूमध्ये येतो, म्हणजे तुकाराम महाराज. जा जा म्हणले तिकडं, तुझा असणारा कटोरा भरल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायांच्या आळेला असणारा हा आलेला आहे. आणि विचारलं तुकोबा आंबील यांचं घर कुठं आहे? गावातली लोक सज्जनो आली बघते ती म्हणले असणारा त्याच्या घरी अन्न नाही खायला, हा काय कटोरा भरणार आहे? जाऊ द्या विचारतोय म्हणल्यावर जाऊ द्या की तिकडं, आपल्याकडे काय येणार आहे? आणि काय सांगावं सज्जन हो, तो अनगडच्या फकीर असणारा तुकोबरायांच्या दारामध्ये आलेला आहे. घरात असणारा नुकतंच मुठभर धान्य जिजाईन असणारा दळायला घेतलं होतं. जात्यामध्ये धान्य टाकलेलं आहे, जातं घरघर वाजत आहे, जात्यामधनं पीठ बाहेर पडायला लागलं. तेवढ्यामध्ये अनगडच्या फकीराला असणारा बाहेर आवाज दिला, भिक्षान देही. आवाज दिल्याबरोबर तुकोबरायांची असणारी 5 वर्षाची मुलगी भागीरथी अंगणामध्ये खेळत होती. किती वर्षाची? 5 वर्षाची. पळतच गेली असणारे सज्जनो. जात्यामधनं पीठ आलेलं होतं, त्याला अशी मुठमुठ धरली आणि बाहेर पळणार त्यावेळी जिजाईन असणारं ते धरली, तिला मूठ असणारी उघडली, ते खाली असणारं पीठ पाडलं आणि तेवढ्यात ती पळत बाहेर आली आणि असा हात असणारा त्या कटोऱ्यावर झाला. किती पीठ पडलं असेल? कटोरा सज्जनो भरून सांडायला लागला, डोके इतका ढीग लागला पिठाचा. नोहे हा सामान्य महिमा संताचा. ला म्हणायचं संत सज्जनो, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. जे देवाला जमत नाही ते संताने करावं. माझ्या मामाने अवतार का घेतला? जारण मारण उच्चाटन वशीकरण ह्या विद्येच्या सज्जन हो. आणि ह्या विद्ये नसताना समाजभर कुठून गेलाय. मनगटाला धरून भांडणं करायची, अशी नाही ती करायची कुडी पावडी. का चुकीचं आहे? पण हा समाज अशा प्रकारे अवस्था निर्माण झाली, जिकडं तिकडं हाहाकार झाला. आणि काय सांगावं सज्जन हो, ह्या असणाऱ्या धनगर कुळामध्ये जन्म घ्यायला प्रत्येक देवाला भीती वाटत होती. बघा पट्टण कुडवलीच्या बिरोबाला असणारं सज्जन हो विठ्ठल भेटायला आला. आणि भेटायला आल्याबरोबर महादेवाला विचारलं आम्हाला जागा पाहिजे राहण्यासाठी. त्यावेळी तिथल्या लोकांनी, तिथल्या भक्तांनी सांगितलं ही धनगराची जी मंडळी आहे ना, ही इथं विठ्ठलाचं आणि वीरदेवाचं ठाण जर म्हटलं तर यांच्याकडं वचन मागून घ्या की इथं मांसाहार करणार नाही म्हणून. कुठल्याही बिरोबाच्या देवळापाशी मांसाहार असतो, परंतु पट्टण कुडवलीच्या बिरोबापाशी मांसाहार नाही. वरदान मागून घेतलं सज्जनो. एवढं असणारं सामर्थ्य असो नो ह्या सामान्य महिमा संताचा. मग माझ्या मामानी त्यावेळेस सगळ्या समाजामध्ये सगळ्यामध्ये असणारा देवाने अवतार घेतला. पण हा धनगर समाज असणारा पाठीमाग राहिला होता. सगळ्या देवांनी सभा घेतली. त्यावेळेस असणारा एकच कुळ राहिले, त्या कुळामध्ये आम्ही जन्माला जाणार नाही. त्यांच्या पोटी आम्ही
जन्म घेणार नाही या कुळामध्ये प्रत्यक्ष महादेवाला उतरावं लागलं. का सज्जन हो, सामर्थ्यच तेवढं आहे. ग बसायचं आहे का, थांबायचं आहे का? बर. झालेली सेवा सज्जन हो मामांच्या चरणी अर्पण करू. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. जय श्रीराम, जय बाळूमामा. बसायदान घ्यायचं का थांबायचं? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषवनी मज द्यावे पसायदा नाही. जे खळांची या की म्हणा बसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होतास परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षद सकळ मग ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनावृत भूमंडळी भेटतो चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोल जे जे अर्णव. पियुषान चंद्रमे जे अलंचन मार्तंड जे तापहीन. हे सर्वै सदा सज्जन सोये रे होत किंबहुना सर्वसुखी. पूर्ण भुवनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकिये द्रष्टा. धन्यवाद. प्रथमतः मामांच्या चरणी लीन होऊन एकदा उपस्थित सर्व जनसमुदायाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि एकदा दोन्ही हात उंचावून एकदा मामांचा जयघोष करूया. बोला हातवरती करून बाळूमामाच्या नावानं चांग भल. खरं तर आज अमावस्या भंडारा उत्सवानिमित्त बाळूमामा मठ जळगावी येथे भव्य दिव्य असा सन्मान सोहळा. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, मी प्रथमतः आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री आनंदजी शेंडगे सर, आपण या भव्य दिव्य सन्मान सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित झालात. प्रथमतः मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. तसेच इस्लामपूर गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय पवार साहेब, आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपणास विनंती आपणही समोर यावं आणि स्थानापन्न व्हावं. गोरुडवाडी गावचे पोलीस पाटील आणि आमचे मित्र सन्माननीय यमगर साहेब, आपणास विनंती आपणही समोर यावं. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. जळगावी गावचे विद्यमान पोलीस पाटील आणि आमचे मित्र रावसाहेबजी सुळ पाटील, आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपणास विनंती आपण समोर यावं आणि स्थानापन्न व्हावं. खरं तर आज अमावस्या भंडारा उत्सवानिमित्त बाळूमामा मठ जळगाव येथे भव्य दिव्य असा सन्मान सोहळा. खरं तर MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत असे यश संपादन करून एक उज्ज्वल अशी यशोगाथा तयार केली. ते गोरडवाडी गावचे सुपुत्र चिरंजीव प्रदीप दुर्योधनजी गोरड, तसेच मानकी गावचे सुपुत्र श्री सागर केशव रणनवरे आणि गिरवी गावची सुकन्या कुमारी दीपाली खरात, हे या आजच्या सत्कार मूर्ती आहेत. आणि हे आपल्या या सन्मान सोहळ्याच्या ठिकाणी अगदी काही वेळेतच उपस्थित राहणार आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एकदा या तिन्ही त्रिमूर्तीचं एकदा टाळीच्या गजरात जोरदार असं स्वागत करूया. खरं तर आपल्या
ग्रामीण भागातील तेजस्वी तारकांच्या कर्तृत्वाचा आणि परिश्रमाचा आणि त्याने केलेल्या ह्या जिद्दीचा सन्मान सोहळा या अगदी पवित्र ठिकाणी होतोय आणि याचं श्रेय अगदी बाळूमामा मठ जळबावी यांनाच जातं. खरं तर या विद्यार्थ्यांनी मंडळी चिकाटी, जिद्द, श्रेय, परिश्रम हे शब्द बोलण्या इतकंच साधे नाहीत. त्यासाठी त्याग करावा लागतो आणि या मंडळींनी भरपूर असा त्याग केलेला आहे. खरं तर मी एक इंटरव्ह्यू ऐकला सरांचा, प्रदीप सरांचा. गेले 4 वर्ष घरी कोणता दिवाळी असो, संक्रांत असो, कुठला सण असो, मी कधीही घरी आलो नाही. त्यासाठी त्याग केला आणि त्यांनी ठरवलं होतं की मी जे माझ्या काही मनात आहे DYSP पद घेऊनच मी घरी येणार. असं जेव्हा त्यांनी हे यश संपादन केलं तेव्हा ते घरी परतले. यासाठी त्यांची जी चिकाटी, जिद्द, मेहनत होती ती यशस्वीपणे त्यांनी पार पाडली. त्यांचं या भव्य अशा प्रांगणामध्ये आगमन होतं आहे. आपण त्यांचं टाळेच्या गजरात सहर्ष स्वागत करूया. यांच्या समवेत सन्माननीय डॉक्टर मच्छिंद्र गोरड सर आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री गोविंदजी कर्णवर पाटील उपअभियंता अकलूस आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री बाळासाहेबजी सरगर भाजपा जिल्हा अध्यक्ष आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री दादासाहेबजी हुलगे पत्रकार आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय श्री महादेवजी पवार भाजपा नेते आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय कल्याणजी हुलगे आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय आनंदजी शेंडगे सर पत्रकार आमचे मार्गदर्शक आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय नानासाहेबजी अमगर पोलीस पाटील गोरडवाडी आपणही या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. जळबावी गावचे पोलीस पाटील रावसाहेब सुळ पाटील आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, सर्व शेतकरी पालकवर्ग तसेच युवक आपण या सन्मान सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही मी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तसेच आजचे हे सत्कारमूर्ती रणजितजी गोरड हेही या ठिकाणी उपस्थित टॅक्स इन्स्पेक्टर आपणही उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय पैलवान कल्याणजी हुलगे आपणास विनंती आपण समोर येऊन स्थानपन्न व्हावं. सन्माननीय डॉक्टर गोरड साहेब आपणास विनंती आपणही समोर यावं आणि स्थानपन्न व्हावं. सन्माननीय दादासाहेबजी हुलगे आपणही समोर यावं, स्थानपन्न व्हावं. सन्माननीय नामदेवजी गोरड आपणास विनंती आपणही समोर यावं आणि स्थानपन्न व्हावं. सन्माननीय रावसाहेब सुळ पाटील आपणास विनंती आपणही समोर यावं. आमच्या गावचे एक मानाचा तुरा आणि आमचे मित्र सन्माननीय सचिनजी चोरमले मुंबई पोलीस आपणास विनंती आपणही समोर यावं आणि स्थानपन्न व्हावं. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर आजचा हा अमावस्या भंडारा उत्सव निमित्त बाळूमामा मठ जळबावी येथे भव्य दिव्य असा सन्मान सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित चिरंजीव प्रदीप दुर्योधनजी गोरड, चिरंजीव सागर केशवजी रणनवरे आणि कुमारी दीपाली खरात हे या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर आपण केलेल्या यशाचा सन्मान आहे, आपण केलेल्या चिकाटीचा सन्मान आहे आणि या सन्मानाच्या निमित्तानं तसेच अनिता रणनवरे आपणही या आपणास विनंती आपणही समोर यावं आणि स्थानपन्न व्हावं. सन्माननीय अनिताजी रणनवरे. सन्माननीय यानंतर खरं तर हा सन्मानाच्या सोहळ्याच्या निमित्तानं तमाम सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री आनंदजी शेंडगे सर आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आपणास विनंती. तसेच सन्माननीय बाळासाहेबजी सरगर भाजपा जिल्हाध्यक्ष
आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आपणास विनंती. हॅलो. आज या ठिकाणी अमावस्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं ज्यांनी असं अद्वितीय यश संपादन केलं आहे अशा मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणजे आपण केलेलं कार्य साहेबांनी त्याच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापलं कामाची झलक दाखवत असतात, परंतु या सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं आज मोठ्या पदावरती गेल्यानंतर आपल्या भागातला एक माणूस सामाजिक कार्यामध्ये कमी असेल परंतु एक वेगळं पद त्याने निर्माण करून आपल्या भागाचे नाव उंचावलेलं आहे. असे दुर्योधनजी गोरड सर आणि त्यांचे बंधू आणि मानकीचे सागर रणवरे या दोघांचा सन्मान या ठिकाणी महोत्सवाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. मी या सर्वांचं त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर आदरणीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव कमावलेले मच्छिंद्रजी गोरड साहेब, आदरणीय उपअभियंता गोवनजी कर्णवर साहेब, दादासाहेबजी हुलगे आमचे मित्र, थोर विचारवंत दुसरे महादेवजी पवार, नामदेवजी गोरड इंजिनियर, कल्याणजी हुलगे, पत्रकार आनंद शेंडगे सर, नानासाहेबजी एमगर पोलीस पाटील आणि इथं जमलेले सगळे मान्यवर ज्यांनी या मान्यवरांचा सन्मान आयोजित केला आहे. ह्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेले सगळे जळबावी गावचे ग्रामस्थ, आजीनाथ महाराज सोनमले यांच्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी दुर्योधन गोरड सर यांनी प्रदीप गोरड सर यांनी जे हे नाव या ठिकाणी साहेबांनी कमवलं की या भागामध्ये आतापर्यंत आपण एखादा मुलगा आपला तहसीलदाराच्या पोस्टपर्यंत गेलेली काही होती, परंतु थेट DYSP जाण्याचं काम प्रदीप सरांनी केलं आणि त्यांचा जो सन्मान गेली 8-10 दिवस मी सर पाहतोय की गोरडवाडीमध्ये तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील लोकांनी साहेबांचा सन्मान केला. कारण एखाद्याने एखादं काम केलं त्या कामाची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती पडणं ही खरं त्यांच्या दृष्टीनं ऊर्जा असते. त्यांचे वडील आमचे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांना मी नेहमी भेटायचो, परंतु 2 मुलं अधिकारी झाल्यानंतर त्यांच्या जी मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली त्यांना पाहिल्यानंतर आमच्या कन्याला यायचे, नेहमी त्यांची माझी भेट व्हायची. परंतु आपला मुलगा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस एखादं मोठं यश संपादन करतो त्यावेळेस त्याच्या कुटुंबावरती, त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्याबरोबर अख्ख्या गोरडवाडी गावाला जेवढा आनंद झाला आहे तेवढा आनंद माळशिरस तालुक्यातील सामान्य जे स्पर्धा परीक्षेमध्ये काम करतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा साहेब तुमची आहे. मानकीच्या विद्यार्थ्यांना सागरनं जे यश संपादन केलं की मागं त्यांचा युवराजचा एक मुलगा PSI झाला होता, त्याचा आम्ही सन्मान केला होता, परंतु आपल्या भागातील मुलं आज ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत. पूर्वीच्या काळी साहेब राजकारणामध्ये सत्ता फक्त 5 वर्षासाठी असते. आणि आपला माणूस खुर्चीवरती असल्यानंतर मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या पश्चिम भागातल्या कामासाठी जे रस्त्याची दुरावस्था होती त्यावेळेला आम्ही कर्णवर साहेबांना भेटायचो. साहेब तुम्ही प्रस्ताव द्या, पुढं आपल्याच भागातले दुसरे कचरे साहेब असतील आणि साळुंके साहेब, आपण दिलेला प्रस्ताव 8 दिवसामध्ये मंजूर केला जायचा. म्हणजे आपल्या माणसाला आपल्या भागासाठी असणारी आपुलकी त्यामधून दिसते. सत्तेचं गणित 5 वर्षासाठी असतं, परंतु आपली दिलेली खुर्ची ही आपल्याला कायमस्वरूपी खुर्ची असती आणि त्या खुर्चीतून आपण आपल्या हातातून जे समाजाचं काम करता ते काम भविष्यामध्ये इतरांना प्रेरणा देणार असतं. त्यातून आम्हाला सुद्धा ऊर्जा मिळते की आपल्या भागातला एक विद्यार्थी, आम्ही आमच्या मुलाला सुद्धा सांगू शकतो की बाबा ते सर प्रदीप सर
PSI झाले, त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण शिकवताना सुद्धा आपण सांगतो की आपला आदर्श कोण असला पाहिजे. कारण आपल्या भागातील बाळासाहेब वाघमोडे साहेबांचा मुलगासुद्धा परदेशामध्ये एवढे मोठं काम केलं, म्हणजे आपल्या भागाला आता अधिकाऱ्यांचं वैभव प्राप्त होतं आहे. ही खरं तर आमच्या दृष्टीनं सांगण्यासारखी गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे की साहेब तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नाव कमवत पुढं जा. आज तुम्ही DYSP झाला, पुढे SP होचाल, त्याच्याही पुढं जाचाल जावं अशा प्रकारची बाळूमामाचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांना इथून पुढच्या काळामध्ये भावी आयुष्यामध्ये अशीच प्रगती व्हावी आणि ह्या सगळ्याच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. खरं तर बांबुर्डी म्हणजे अधिकाऱ्यांचा कारखाना असं म्हणलं जातं, बरोबर का? आणि बांबुर्डीला गोरडवाडीची शिव लागते, बरोबर का सर? आणि गोरडवाडीला शिव लागते ते आमच्या जळभावीची. पण एक दुर्दैव असं आहे, आता कमीपणा मानत नाही, पण सर तुमच्या परमिशननं बोलतोच थोडं. आमच्याकडे शिक्षणाला कमी महत्त्व दिलं जातं. कारण मूर्ती लहान पण कीर्तिमान असं अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव आहे. जल याने पाणी, भावी आणि भविष्य. आमच्या गावचा इतिहास सतत पाण्यासाठी धडपडणार आहे मंडळी. आणि मुख्य व्यवसाय मेंढपाळ आणि दुय्यम व्यवसाय हा ऊसतोड आहे. अगदी पोटाची खळगी भरण्यासाठी यांना गावोगावी रानोराणी भटकावं लागतं. आणि म्हणूनच आमच्या गावचा प्रत्येक विद्यार्थी अगदी कळी उमलण्याच्या अगोदरच ती कोमेजलेली आहे. आणि यांना म्हणजे माझ्यासहित सांगतो, आमच्या गावाला अजून शिक्षणाचं महत्त्व तसं कमीच आहे. कारण अगदी गोरडवाडीपर्यंत DYSPची मजल येते, तर आमच्या एका छोट्याशा गावात का होऊ शकत नाही? तर त्याचं कारण आहे शिक्षणाचं महत्त्व कमी, शाळेकडे लक्ष दिलं जात नाही. आज काही 1-2 वर्षापूर्वी 300 पट असणारी शाळा आज 90 पटावरती येऊन ठेपली. म्हणजे याचा अर्थ की लोक आपापल्या सोयीनुसार करतात, इथं गावाचं पडलं नाही. आमचा युवकसुद्धा सध्या राजकारणात गुंतवून पडला आहे. मी कार्यकर्ता कोणाचा, तू कार्यकर्ता कोणाचा, ही एक आमची खरी मोठी शोकांतिका आहे सर. आणि खरं तर एक कर्तृत्वाची आणि अभिमानाची बाब, एखादा बघा आपल्या तालुक्यातील एक DYSP होतो, तो विद्यार्थी गोरडवाडीचा असतो, पण छाती फुकते ती आपल्या गावची फुकते, आपल्या तालुक्याची फुकते, आपल्या जिल्ह्याची फुकते. हे का असं होतं? तर ते आपलेपण असतो, बरोबर का मंडळी? त्यासाठी एक मी या अमावस्या भंडारा उत्सव निमित्ताने एक तुम्हाला एक सूचना देतो, असं गृहीत धरा. सर्वांनी प्रत्येक आपल्या विद्यार्थ्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शाळेला महत्त्व तितकंच दिलं पाहिजे. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, अगदी मराठी शाळेतून विद्यार्थी निश्चितपणाने घडतो, याचं ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर बसलेली मंडळी आहे, बरोबर का? याला इंग्लिश मिडियमचं शिक्षण शिकावं लागतं आणि त्याच शाळेत गेल्यानंतर यश प्राप्ती होते असं काही नाही आहे, बरोबर का सर? कारण सर अगदी मोठे वस्तीच्या शाळेमध्ये सर शिकलेत, बरोबर का? आणि आपल्याच ग्रामीण भागात शिकलेले आहेत. आणि हे शिकत असताना त्यांनी चिकाटी, जिद्द, मेहनत हे शब्द बोलणे इतकंच साधे आहेत. पण त्यांनी गेले 4-4 वर्ष आपल्या घराचं तोंड नाही बघितलं, कुठला सण कसा असतो आणि दिवाळीला करंज्या कशा बनवल्या जातात घरी हे देखील बघितलं नाही. आणि त्याच जोरावर अगदी 4 वर्षानंतर सरांनी घरी आगमन केलं. ती त्यांनी एक ध्येयप्राप्ती ठरवली होती की नाही, मी घरी येणार ते अंगावरती माझ्या एक पदाचा मान घेऊनच येणार. आणि सरांनी खरं तर DYSP पद यश संपादन करूनच घरी पडले. खरं तर सर आम्ही आमच्या जळबावी नागरिकांच्या आणि ग्रामस्थाच्या वतीनं प्रथमतः तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आपल्या शेजारचे दुसरी शिव मांडकी येते, मांडकी ते आणखी एक मानाचा तुरवा. खरं तर सागरजी रणवरे यांच्या माध्यमातून मांडकी गावामध्ये पाठीमागच्या वर्षी एक PSI झाली, बरोबर आहे? आणि आता ह्या वर्षी झाली, म्हणजे सलग दुसरं पद मिळतं आहे. त्यांचंही मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि अगदी शेजारीच असलेले गिरवी गाव दीपाली खरात ह्याहीच्या माध्यमातून त्यांनीही क्लास 1 पदी एक यश संपादन केलं. तिचंही आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमाचे मानबिंदू तसेच सन्माननीय श्री रणजितजी
गोरोड साहेब टेक्स इन्स्पेक्टर हेही या MPSC UPSC मार्फत घेतलेल्या परीक्षेमध्ये यश संपादन केलं, त्यांचंही या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे तसेच खरं तर हे कष्ट करण्यामागं सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल तर मंडळी आईवडिलांचं असतं. स्वप्न कुणी मित्रांनी सांगून होत नाही, कुणी भावकीने सांगून होत नाही, कुणी पाहुण्याने सांगण्याने यश संपादन होत नाही मंडळी. हे फक्त आईवडिलांच्या एकदा नजरेत बघितलं ना तर काय करावं लागतं याची ज्वलंत उदाहरण समोर आहेत मंडळी. बरोबर का सर? फक्त आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक ध्येयप्राप्ती करून किंवा ध्येयप्राप्ती बांधलेली असते आणि म्हणूनच हे संपादन होतं. तसेच यांना या तिन्ही सत्कार मूर्तींना मार्गदर्शन करणारे त्यांचे आईवडील यांचंही या बाळूमामा मठ जळबावीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती सन्माननीय चिरंजीव प्रदीपजी गोरड सर यांचा सन्मान आपल्या या मठाचे मठाधिपती सन्माननीय चोरमले महाराज यांना विनंती करतो की आपण सन्मान करावा. खरं तर हा त्यांचा सन्मान होणार आहे त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांनी केलेल्या कष्टाचा आणि त्यांच्या अविरतपणे प्रयत्नाचा. सत्कारामध्ये शाल, अगदी फेटा, तो रेबाज असा शिरपेच्यावरती फेटा शोभून दिसतोय आणि मामांची मूर्ती. खरं तर हेच श्रेय अगदी मामांच्या चरणी लीन होऊनच त्यांनी यश संपादन केलं आणि आदर्शवत मानूनच त्यांना एक मूर्ती देण्यात येते. धन्यवाद. एकदा हात वन चावून एकदा जोरदार टाळी द्या. यानंतर चिरंजीव सागरजी रणनवरे यांचा सन्मान या बाळूमामा मठाधिपती जळबावीचे मठाधिपती चोरमले महाराज यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. चिरंजीव सागर रणनवरे यांचे माता पिता ज्यांनी घडवलं त्यांचाही सन्मान होतोय. सन्माननीय केशवजी रणनवरे यांचाही सहपत्नीक सन्मान होतोय. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुमारी दीपाली खरात ह्या काय उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांना घडवणारे आईवडील या ठिकाणी उपस्थित आहात. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी चोरमले महाराज आपणास विनंती करतो की त्यांना सन्मानित करण्यात यावं. धन्यवाद. यानंतर चिरंजीव रणजित गोरड टेक्स इन्स्पेक्टर यांचे आईवडील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान सन्माननीय चोरमले महाराज आपणास विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. तसेच त्यांचे वडील दुर्योधनजी गोरड हेही उपस्थित आहेत. यांचाही सन्मान होतोय.
सर्व पाहुणे मंडळी सत्कार मूर्ती आपणास विनंती स्थानपन्न व्हावं. प्राध्यापक हुलगे सर आपणास विनंती आपण 2 शब्द बोलावं. आज आपण प्रति आदमापूर या ठिकाणी अवतरलेलं आपल्याला दिसत आहे. असे जळगावी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या या नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या गावामध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यामध्ये गोरडवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय प्रदीपजी गोरड साहेब यांची DYSP म्हणून राज्यसेवा परीक्षेतून निवड झाली. त्याचबरोबर आपल्या शेजारचंच गाव मांडकी गावचे सुपुत्र सागरजे रणवरे यांनी वित्त व लेखा अधिकारी राजपत्रित अधिकारी वर्ग 1 या पदाला गवसणी घातली. आणि गिरवी गावची कन्या दीपाली खरात याही मुलीनं त्या ठिकाणी राज्यसेवे परीक्षेतून वर्ग 1 पदी त्या ठिकाणी निवड तिची झालेली आहे. आणि प्रदीप साहेबांचा लहान भाऊ तोही त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा पुण्यामध्ये त्या ठिकाणी करत होता. आणि ते रणजित गोरड त्यांनीही त्या ठिकाणी टॅक्स इन्स्पेक्टर या पदाला गवसणी घातलेले आहे. या 4 यशस्वी झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मधून अधिकारी म्हणून झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. इथं या कार्यक्रमासाठी मंचावर या ठिकाणी भाजपचे नेते बाळासाहेबजी सरगर, शाखा अभियंता गोविंदजी कर्णवर, त्याचबरोबर कल्याणजी हुलगे, महादेवजी पवार ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते चोरमले महाराज. आणि या कार्यक्रमाचं खास असं नियोजन ज्यांनी केलं आहे ते पत्रकार स्वप्नीलजी राऊत आणि जळबावीचे ग्रामस्थ. हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा हेतू काय आहे तर खऱ्या अर्थानं जळबावी हे गाव दुष्काळी पट्ट्यामध्ये गाव येतं. त्यामध्ये 22 गावामधलं एक गाव आहे. या गावामध्ये दुष्काळाचा वणवा या ठिकाणी पेटलेला अनेक वर्ष आहे. त्यामुळं इथली लोक जगण्यासाठी त्या ठिकाणी भटकंती करत असतात. त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मेंढपाळाच्या निमित्तानं जातात. अगदी लातूर, रेणापूर असेल, उस्मानाबाद असेल. त्याचबरोबर ऊसतोडणीच्या कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जातात. काही लोक मजुरीच्या निमित्तानं मुंबईला जातात. आणि त्यामुळं हे दुष्काळी गाव आहे. परंतु याही गावातल्या तरुणांना वाटतं की आपल्याही गावातील मुलं त्या ठिकाणी अधिकारी झाली पाहिजेत. आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शिक्षणाचं महत्त्व या गावातील लोकांना समजावं आणि आपली मुलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पाठवावीत. आणि म्हणून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे वाघिणीचं दूध शिक्षणाच्या रूपानं सर्व मायमाऊल्यांनी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आपापल्या मुलांना नातवंडांना द्यावं आणि जेणेकरून त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मुलं चमकतील आणि तुमचंही गाव त्या ठिकाणी प्रगतीच्या नकाशावरती नक्कीच येईल. आणि यासाठी प्रत्येकाने आपापल्या मुलांना, आपल्या नातवंडांना त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व जाणून
शिकवलं पाहिजे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. त्याच्या कौतीप्रमाणे ते यश संपादन करतील. परंतु त्या ठिकाणी आपण शिक्षणाचं वातावरण आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये करावं आणि जेणेकरून त्या ठिकाणी ते मुलं मुली आपल्या पायावरती उभा राहतील आणि तेच उभा राहिलेली मुलं मुली गावाला आणि आपल्या परिवाराला त्या ठिकाणी प्रगतीच्या दिशेकडे घेऊन जातील. खऱ्या अर्थानं तुमच्यासारखीच परिस्थिती आपल्या शेजारी मान तालुका आहे आणि मान तालुक्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी नाही आणि म्हणून तिथली लोक तुमच्यासारखंच त्या ठिकाणी जगण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. परंतु ज्या वेळेस महाराष्ट्रात MPCचा निकाल लागतो त्यावेळेस मान तालुक्यामधली मसवड पट्ट्यामधली मुलं अनेक सिलेक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून तुमचंही गाव जरी दुष्काळी असलं तर बुद्धिवंतांचा त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी आहेत, परंतु त्यांना योग्य आकार देण्याची गरज आहे. आणि म्हणून तो आकार येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इथली त्या ठिकाणी तरुण पिढी देईल, इथले ग्रामस्थ देतील. आपण त्या ठिकाणी आपल्या घराकडे जर आपण लक्ष दिलं, आपल्या मुलांकडे लक्ष दिलं, आपल्या नातवंडाकडे लक्ष दिलं, नक्कीच त्या ठिकाणी आपल्या गावाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची त्या ठिकाणी भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हटले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी भाकरी जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचं हे शिकवेल. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी पुस्तकाला शिक्षणाला महत्त्व द्या, म्हणजे त्या ठिकाणी तुमची मुलं घडतील आणि मुलं घडली का कुटुंब त्या ठिकाणी सुखी समाधानी होईल आणि परिसर त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजूनही मला हे सांगायचं आहे की आपल्या परिसरामध्ये नक्कीच आपण देवदेवताळाला मानलं पाहिजे, श्रद्धा म्हणून त्या ठिकाणी त्याची पूजा तर नक्कीच केली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या कोणत्याही कार्यक्रमाचा स्त्री गणेश करायचा असेल तर आपण देवदेवताळाला त्या ठिकाणी मानलं पाहिजे, पूजलं पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आपण आघोरी त्या अंधश्रद्धेकडे न जाता त्या ठिकाणी श्रद्धेनं देवाची पूजा करून आपल्या परिवाराची शिक्षणाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आणि म्हणून नक्कीच या ठिकाणी शिक्षणाला महत्त्व या पुढच्या काळात जळभावीकर देतील अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराजांची आणि आपल्या ग्रामस्थांची परवानगी घेऊन एक 5 मिनिटं बोलतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती, उपस्थित सर्व व्यासपीठावरचे मान्यवर आणि जळबावी ग्रामस्थ, मामांचे सगळे भक्त, आजूबाजूच्या गावामधून आलेले मामांचे भक्त, मी 5 मिनटं यासाठी म्हणलं कारण थोडं बराच वेळ होत चाललेलं आहे. मगाशी सरांनी सांगितलं की भांबुर्डीला बरेच अधिकारी झाले, गोरडवाडीला बरेच अधिकारी झाले, पण आमच्या शिववर असणारे म्हणजे आमचं शिववर असणारं गाव जळबावीला अधिकारी का होत नाहीत किंवा का झाले नाहीत. सर, हा एक न्यूनगंड मनामध्ये जो आहे हा पूर्णपणे बाहेर काढा. मगाशी तुम्ही सांगितलं की हा भाग थोडासा कमी पाण्याचा असेल. बरीच मंडळी आपली मेंढपाळ म्हणून खाली जात असतील, तिकडं बरीच लोक आपले ऊस तोडायला जात असतील, पण तुमच्या समोर सुटात बुटात आणि थाटात तुमच्यासारख्याच सर्वसामान्य गरीब मेंढपाळाचा मुलगा म्हणून मी आज उभा आहे. माझी अतिशय प्रचंड गरीब परिस्थिती आपल्या सगळ्यांनी बघितलेली. मी आपल्या जवळचा नातेवाईक आहे. 5वीला सरगर साहेब, 5वीला नापास झालेला मी पोरगा आहे. पटलं तर हो म्हणा. 5वीला नापास झालो, रडत खडत 10वीपर्यंत गेलो. 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं. सर, सायन्सला मला 10वीला मला इंग्लिशला मार्क होते 37. सर, किती? 37 मार्क. मला ॲडमिशनच कोण देईना सायन्सला. मला म्हणे आता याला इंग्लिशला कमी मार्क आहेत, ह्याला सायन्स कसं झेपायचं. मग मी कसं बसं ॲडमिशन घेतलं आणि त्या शिक्षकांनी माझ्यामधली एक चुनूक ओळखली. हा खूप गरीब मुलगा दिसतो, पण हा जरा थोडासा म्हणजे काहीतरी याच्यामध्ये आहे, वेगळं काहीतरी करण्यासारखं याच्यामध्ये आहे. मग त्याने एक प्रश्न विचारला. इंग्लिशमध्ये गार्लिक नावाचा शब्द होता. म्हणजे गार्लिक शब्दाचा अर्थ काय, तर ते मला मात्र कुठं मिळाला होता. आमच्या प्राध्यापक एमगर सरांच्या शेतातनं ज्यावेळेस माझी मेंढरं चालली होती त्यावेळेस मला ते कागद मिळालं. सर, आणि त्या कागदावरती गार्लिक शब्दाचा अर्थ लसूण असा होता.
आणि ते मला माहीत झालं. आणि मी सगळ्यांना प्रश्न विचारला सरांनी की गार्लिक शब्दाचा अर्थ सांगा. मग कुणालाच येईना, सगळी हुशार मुलं कुणालाच येईना. आणि तो मला शब्द आला. मी म्हणलं सर गार्लिक म्हणजे लसूण. आता त्या शिक्षकांच्या डोक्यात नक्की बसलं की हे जरा हुशार दिसते. बाकीचं माहीत नाही मला. आता ते इंग्लिश मला काही जमत नव्हतं, काहीच नाही. मग शिक्षक शिकवायचे, माझे 2 शब्द मध्येच अडकायचे, परत पुढं. मधल्या काळामध्ये सर 11वीचं 5-6 महिन्याचं शिक्षण झालं. आपली मेंढपाळाची आपण मेंढपाळ, परिस्थिती नाजूक, 4 बहिणी, आणि वडिलांनी काय केलं, थोडंसं कर्जबाजारीपणा असेल, आर्थिक परिस्थिती हालाकीची असेल, म्हणून मला शाळेतनं काढायचा निर्णय घेतला. वडिलांनी घेतला नाही, आपल्याकडची मंडळी काय अशिक्षित होती, आणि अशिक्षित मंडळी असल्यामुळं त्यांचं मत काय, अरे आपल्या समाजाला कुठं नोकऱ्या आहेत. मग माझे एक नातेवाईक आले घरी आणि काय म्हणले, माझ्या वडिलाला म्हणले मेंढरं घ्यायची असली तर ₹1,00,000 देतो तू, वडिलाला माझ्या. पण शाळेचं काही खरं नाही. मग मला शाळेतनं काढलं, आणि शाळेतनं काढल्यानंतर मी आपल्या सुळक्याच्या माळाला, आजूबाजूच्या माळाला मी मेंढ्या राखत होतो. 6 महिने मेंढ्या राखल्या. आणि त्या 6 महिन्यामध्ये ज्यांचं आत्ता आपण प्रवचन ऐकलं ते गणेश महाराज गोरड हे माझे त्या 6 महिन्यामधले गुरु. गणेश महाराज आहेत का नाही मला माहीत नाही, आता आहेत. मग गणेश महाराजांना मी नेहमी म्हणायचो, महाराज मला शिकायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे. महाराज मला म्हणायचे, तुम्ही एकच काम करा, वाचन मनन चिंतन तेवढंच करा. आणि मला महाराजांनी सांगितलं, एक छोटी वही घेऊन या, उद्या सकाळी येताना एक छोटी वही घेऊन या, आणि त्या वहीमध्ये काय लिहायचं, श्रीराम 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 एवढंच लिहायचं. आपलं पाप फिटतं. आपण पुण्याकडे गेलो का आपल्याला पुन्हा शिक्षणाचा मार्ग मिळाला. मग महाराजांनी मला हे 3 शब्द सांगितले की वाचन मनन चिंतन. नंतर मी काय केलं की मी माझा एक दुसरा मित्र, माझ्या नातेवाईकाच्या म्हणजे माझे एक दुसरे नातेवाईक, त्यालाही शाळेतनं काढलं. का काढलं, अरे ही शाळेतनं निघलं, तू काय करणार आहेस. मग आमच्या दोघांची तिथं गट्टी झाली. आमच्या दोघांची अशी गट्टी झाली, आता गॅप सर्टिफिकेट काढायचं आणि परत नंतर शाळेत जायचं. मग हे घरी माहीत नसावं, घरी माहीत झालं का मार. मग आम्ही काय करायचो, गावातली 3ऱ्याच एक जणाची हुलगे सरांसारखी असं कोणाची तरी एखाद्या सरांची सायकल इकडेच घ्यायची, मसवडी चप्पल, आणि त्या सेतूमध्ये जायचं सर, आणि तिथं कागदपत्र काढायची. हे मात्र घरात माहीत नाही. आणि अशा पद्धतीची कागदपत्र काढून परत ॲडमिशन घ्यायचं होतं. माझ्या बाजूची माझे मित्र, माझे भाऊबंद चांगल्या हुद्द्यावर निघाले होते, चांगल्या शिक्षणासाठी निघाले. मला असं वाटायचं की आपण का नाही करू शकत, प्रयत्न करायचं. 100% परिस्थिती ही पळवाट आहे, आपली परिस्थिती ही पळवाट आहे, करायचं म्हणजे करायचंच. मग वडिलांना मी म्हणलं एक दिवशी संध्याकाळी की अण्णा मला शिकायचं आहे. अण्णा म्हणले तुला किती वेळेस सांगू की आपली परिस्थिती नाजूक आहे, परत नाव काढशील तर मारीन. हे कोणाच्या ऐकण्यानी, ₹1,00,000 मेंढरं घ्यायला देतो त्यांच्या ऐकणे. आणि त्यावेळेस नंतर मी अण्णांना सांगितलं, बघा आपल्याला जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर किती मोठे निर्णय आपल्या आईबापाला घ्यावे लागतात. आणि त्या दिवशी मी अण्णाला सांगितलं की मला शिकायचं आहे, तर अण्णा काय म्हणले की तुला नाही शिकता येणार, आपली परिस्थिती नाही. मग मला माहीत होतं आयुष्यभर आपल्याला पुढं असंच जावं लागणार आहे. अण्णांना मी भीती दाखवली, भीती दाखवावं लागते चांगल्या कामासाठी सर. अण्णांना म्हणलं, अण्णा तुम्ही जर मला नाही शिकवलं तर उद्या घराच्या पुढं सगळं पांढरं दिसलं. अण्णानं दसका घेतला, अण्णा घाबरले. अण्णा म्हणले हे एकुलते एक पोरग आहे आपल्याला, उद्या जर समजा यांनी काय करून घेतलं तर आपल्या पुढच्या प्रपंचाला करायचं काय. त्या दिवशी माझ्या बापानं जवळपास म्हणजे असणारी 18-19च मेंढरं होती. हातची आपल्या समाजाचं उत्पन्नाचं जे साधन आहे, आपली लक्ष्मी आहे, ते त्या दिवशी विकली. आणि एक निर्णय घेतला, बाप असाही असावा की मुलासाठी असा निर्णय घेणारा सुद्धा असावा. आणि ज्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला त्या दिवशीपासून मी ॲडमिशनला गेलो. ॲडमिशन पूर्ण झाल्यानंतर मी डॉक्टर झालो. प्रचंड परिस्थितीतनं मी डॉक्टर झाल्यानंतर
संध्याकाळी खूप आनंदी झालो, खूप त्रास सहन केला, आनंदी झालो आणि वडिलांना फोन केला. आपल्या बापासाठी सुद्धा शिकावं लागतं दादांनो. अण्णांना मी फोन केला, तुम्ही मगाशी म्हणलं ना सर की आपली अडाणी माणसं आहेत. माणसं अडाणी नाहीत, माणसाचे विचार आहेत ना, आपल्या माणसाचे, अडाणी माणसाचे विचार कलेक्टरच्याही पुढचे आहेत, कलेक्टरच्याही पुढचे आहेत. अण्णांना म्हणलं अण्णा मी डॉक्टर झालो. अण्णा म्हणले बास गपरे, तू म्हणे काहीच नाही झाला, गपरे म्हणे, आता तुझी गाडी बंगला तुझ्या बोकांनी बसव. मी तुझ्यापेक्षा खूप मोठा माणूस झालोय, तो नुसता डॉक्टर झाला येड्या, मी डॉक्टरचा बाप झाले. ही ताकद आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या अडाणी माणसांमध्ये शिक्षणाचा अभाव जरी असेल तर त्यांना खूप कळतं. आणि म्हणून हा न्यूनगंड, मी मगाशी असा एक शब्द बोललो सर, मगाशी मी शब्द बोललो, न्यूनगंड नको. शिकायचं आहे ना तर मुलांनी ठरवलं पाहिजे काय व्हायचं. मुलांनी जर ठरवलं आपला बाप आपल्यासाठी गुडघे झिजवणार, चपला झिजवणार, हे मात्र नक्की आहे. पण मुलगा शिकला पाहिजे. आज आम्ही एका सकाळी शाळेत गेलो सर, शाळेमध्ये आम्हाला त्या शिक्षकांनी सांगितलं की ते म्हणे सर आम्ही CCTV बसवलेत. आम्ही का बसवलेत? पोरं सिगरेट फुकतात बाथरूमला जाऊन, ही परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत जर समजा आपला जर इतका अगदी तरुण वर्ग जर चुकीच्या दिशेनं जर गेला तर अशा पद्धतीचे अधिकारी होणार नाहीत. अपयश कोणाला येत नाही. मला तर अपयश आलंच आलंय, पण माझ्यापेक्षा जास्त अपयश ह्या दोन्ही साहेबांना आले. प्रदीप साहेबांनी 22 वेळा अपयश पचवलंय. आपण एकदा दोनदा पचवलं, मी 5वी एकदा नापास झालं म्हणून काय झालं, साहेबांनी 22 अपयश पचवले. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगेल की आपल्या मुलांना आपल्या घरामधलं वातावरण अशा पद्धतीचं ठेवायचं, आपल्या मुलांच्या मधलं पोटेन्शियल ओळखायचं आणि मुलांनी त्या पद्धतीनं मार्गक्रमण करायला पाहिजे. संघर्ष केला, सोसलं तर 100% आयुष्यात यश आहे. एक 2च मिनिटात फक्त एक गोष्ट सांगतो आणि मी माझं भाषण संपवणार आहे. तुम्ही जर धडपडला, तुम्ही संघर्ष केला, तुम्ही सोसला, आपण म्हणतो टाकेचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तुम्ही जर सोसलं तर 100% तुमची दगडाची मूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एक पाथरवट होता, पाथरवट म्हणजे दगड फोडणारा. तो काय करायचा, दिवसभर काम करायचा, थकून आलेला असायचा, संध्याकाळी चहा घ्यायचा आणि शेजारच्या डोंगरावर एक हातोडी घेऊन जायचं. आणि हातोडी घेऊन गेल्यानंतर एक दगड घ्यायचा, त्या दगडाला आकार देत बसायचा. पहिल्या दिवशी तो दगड तुटला, दुसऱ्या दिवशी घरी आला, परत त्या डोंगरावर गेला, परत दुसरा एक दगड घेतला, तो दगड फुटला. आठवडाभर असं करत होता. तो दगड घ्यायचा, तो दगड फुटायचा. 8व्या 9व्या दिवशी त्याने एक दगड घेतला महाराज आणि त्या दगडाला आकार द्यायला लागला. दगडाला आकार द्यायला लागल्यानंतर त्या दगडाची मूर्ती तयार झाली. त्या दगडाची मूर्ती तयार झाली आणि जे दगड फुटले होते, आता जी मूर्ती तयार झाली त्या मूर्तीचा देव झाला सर. त्या मूर्तीचा देव झाला. त्या डोंगरावर भले मोठं मंदिर उभं राहिलं. त्या पाथरवटाचा, त्या फोडणाऱ्याचा पुजारी झाला. फुटलेला दगड होता तो पायरीला होता सर, फुटलेला दगड पायरीला होता आणि घडलेला दगड मंदिरात होता. बरीच लोक श्रद्धेने लोक तिथं जायची. दुधाचा दह्याचा अभिषेक घालायला चालू झाला मूर्तीच्या दगडावर. आपल्यात असं आहे, एखादा पुढे गेला तर दुसरा त्याला पाठीमागनं डिवसतोच. नक्की बरोबर आहे. मग तो फुटलेला दगड आहे, तो फुटलेल्या दगडाला वाईट वाटलं एक दिवशी. तो फुटलेला दगड त्या पायरीच्या दगडाला काय म्हणला, का रे म्हणला, आपण दोघं तर एकाच ठिकाणी होतो, आपण दोघं तर एकाच ठिकाणी होतो, मग तुझ्यावर लोक दुधाचा दह्याचा अभिषेक करतात आणि मला लोक तुडवतात, माझ्यावर नारळ फोडतात, असं का? तर तो मूर्तीचा दगड शांतपणे त्याला म्हणला, हे बघ राजा, ज्या दिवशी तुझ्यावर घाव घातले त्यावेळेस तू तुटला म्हणून तू तिथे आहे आणि ते मी सहन केलं म्हणून मी इथे आहे. आणि म्हणून जाता तर एवढंच सांगेन, संघर्ष करत राहा आयुष्यामध्ये. बऱ्याच वेळा असं म्हणलं तर कोशिश करने वालों की कभी लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मी परवाही प्रदीप साहेबांना असं म्हणलं
याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हार होती ना, कोण म्हणतं हार होत नाही. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पण हार के बाद जीत होती है. हार के बाद भी जीत होती आहे. म्हणून अशा पद्धतीनं आपल्या मुलांनी सुद्धा एक स्वप्न बांधलं पाहिजे, त्या दिशेनं पुढे गेलं पाहिजे. मामांच्या दरबारामध्ये मी असं सांगेल, आम्हाला मिळालेली जी ध्येय आहेत, आम्हाला मिळालेले अधिकारी आहेत, हे क्लास 1 पर्यंत आहेत. पण जळबावी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक सुपर क्लास 1 देईल, ह्या दरबारात मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय श्री गोविंदजी कर्णवर पाटील, उपअभियंता अकलूज, आपणास विनंती करतो आपणही मार्गदर्शन करावं. आज अमावस्या भंडारा उत्सव निमित्त बाळूमामा मठ जळबावी या ठिकाणी भव्य दिव्य सन्मान सोहळा या परिसरातील अधिकाऱ्यांचा होत आहे. आयोजक अजिनाथ चोरमले आणि त्यांची टीम यांचं मी आभार व्यक्त करतो की असं कार्यक्रम झाले पाहिजेत, कारण हे अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. ह्या कार्यक्रम केलं म्हणून आम्ही अधिकारी झालो, हे एक मूर्तिमंत आम्ही समोरचं उदाहरण आहे. ह्या गोरवाडी गावामध्ये 2004-03च्या काळादरम्यान हे आम्ही असे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचं फलित आम्हाला लगेच भेटलं, आम्ही स्वतः अधिकारी झालो, इतरही झाली. आज प्रदीप मला वाटतं त्यातलाच एक म्हणलं तरी चालेल. ते कार्यक्रम 2005ला असेल डॉक्टर अहिल्यादेवी जयंती निमित्त आम्ही गोरवाडीमध्ये कार्यक्रम आयोजित करायचो. परिसरामधील किंवा जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा अधिकारी आम्ही त्यांचे सत्कार ठेवले, जे कलेक्टर असतील त्यांचे सत्कार आम्ही गोरवाडीत आणून करायचो. ते काय फायदा होतो त्याचा, की आपल्या मुलामध्ये प्रेरणा तयार होते. आता ही जी मुलं बसलीत का, ह्यांना एक ऊर्जा येते त्यामध्ये की असं झालं पाहिजे, आपण बाबा ह्यांच्यासारखं पुढे येऊन बसलं पाहिजे. हे बसण्यासाठी हे असे कार्यक्रम झाले पाहिजे, ते नक्कीच हे फायद्याचे ठरतील. मगाचे जाहीन सर म्हणले की आता गोरवाडीपर्यंत आलंय, पुढच्या वर्षी किंवा काही काळानं तुमच्या गावात सुद्धा नक्कीच पोहोचेल. वेळ आहे, कारण ही पोरं बघतील लहान, ते पोरं नक्कीच काय ना काय अचीव करतील आणि ही प्रेरणा भेटावी. आजीनाथ महाराज असेल, स्वप्नील असेल किंवा तुम्ही सगळीच टीम असेल, ह्याने जे आज जो कार्यक्रम ठेवलाय खरंच चांगला आहे. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आता नवनियुक्त DYSP प्रदीप गोरड असतील, सागर रणवरे असतील, बाळासाहेब सरगर आपले, म्हणजे आता राजकारणाचं म्हणत नाही त्यांना, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणू आपण, तसेच डॉक्टर गोरड असतील, हुलगे सर हुलगे, परत आमचे मित्र आनंदजी शेंडगे सर असतील, प्रदीपचे वडील असतील, प्रदीपचे बंधू रणजित असेल, आता नवीन अधिकारी झालाय ते, ह्या सर्वांचं उपस्थित राहिले. त्या सर्वांचं म्हणजे आता आपल्याला मार्गदर्शन येणारच आहे. त्यातलं आता प्रदीपचं तर तुम्हाला आहे, सागरचं आहे, कारण ह्या पोरांनी गरिबीतून केलेलं आहे. म्हणजे आता डॉक्टर जसं म्हणले की गरिबीतून झालं, खरंच सांगू का, आपले भाग सगळा गरिबीतूनच झालाय. कोणच मोठा नव्हता, आम्हाला सायकली नव्हत्या. म्हणजे असं कुठलाच पोरगा ही नाही की बाबा चांगल्या घरचा आहे ते अधिकारी झाले, नाही. आता मला मगाशी रणवरे साहेबाचं ऐकलं मी, ते दुसऱ्याच्या चालाने होते, बरोबर ना? हा, वडील नाही, अगोदर दुसऱ्याच्या चालाने होते ना ते वडील. हा, म्हणजे असे गरिबीतूनच सगळे झालेले आहेत. तर तुम्हाला एकच सांगायचं, हे सगळे गरिबीतून झालेत. मग आता पहिल्यापेक्षा तर दिवस चांगले आहेत. तुम्ही आपल्या पोराला एकच सांगा, झालं तर असा अधिकारी झालं पाहिजे. का होत नाहीत अधिकारी? मग दाहिंजे सरांनी एक खंत व्यक्त केली की अलीकडे पोरामध्ये एक कॉम्पिटिशन चालू आहे, मी ह्या पक्षाचा, तू ह्या पक्षाचा, बरोबर सर? अरे काय करायचं, पक्ष आपल्याला घरी काय आणून देत नाही. आपण स्वतः हिंमत तयार करा स्वतःमध्ये. पक्ष हुडकत येतील तुमच्या घरच्याला. का प्रदीपच्या घरी आले नाहीत का? आपण गेलो का प्रदीप? अधिकारी बनल्यानंतर आपल्या घरी सगळे येतात. तुमच्या मुलामध्ये तुमचा मुलगा असा तयार करा
कुठल्या राजकीय नेत्याच्या मागे पडायची गरज पडणार नाही. हा, मतं जरूर द्या, तुम्हाला योग्य पक्ष वाटेल तिथं मतं द्या, पण मी म्हणतो राजकारणात तुमची पोरं जाऊन देऊ नका. कारण राजकारण आहे की जे आता कसं आहे, राजकारण कधीचा फंडा आहे. जर आपण ह्यात कुठं सक्सेस नाही झालो तर राजकारण म्हणजे समाजसेवा, मी राजकारण म्हणणार नाही, समाजसेवा करा. राजकारण म्हणजे लय अलीकडे वेगळा ग्रामीण भागातला विषय, हे जे जिरवतो ते जे पारतो हे नको आहे आपल्याला. कारण राजकारण जरी केलं तर समाजकारण म्हणून करा. म्हणजे इथून पुढच्या पिढीला मी ते सांगतो की राजकारण म्हणून म्हणजे एकामेकाचे जिरवण्यासाठी राजकारण करू नका, एक समाजकारण म्हणून करा, चांगल्या हितासाठी करा, त्याच्यासाठी राजकारण अवश्य करा. परंतु एकमेकाचे जिरवण्यासाठी कधीच राजकारण करू नका. आपल्या गावाचा पण विकास होणार नाही, घरचा होणार नाही, शेताचा होणार नाही, कशाचा होणार नाही. तर आता म्हणजे माझ्या सर्व पालकांनी इथली विनंती आहे, कारण आता मुलं कमी आहेत, पालक तुम्ही जास्त आहात. या बाळमामाच्या दरबारामध्ये तुम्ही एकच आज ठाम बांधून जावा अजिंठा महाराजाच्या हितं की बाबा माझा पोरगा ही अधिकारी झाला पाहिजे. आणि नुसतं मुलं पालकांना पण म्हणण्यात अर्थ नाही, मुलांनी सुद्धा हे घेतलं पाहिजे. कारण पालक कमी पडत नाही, मुलगा कमी पडतो. म्हणजे अधिकारी होताना किती कष्ट करावं लागतं ते आता आम्हा सगळ्याला माहिती आहे. वेळ द्यावा लागतो, त्याग करावा लागतो, कधी कधी आपल्याला सगळी पाहुणे रावळी पण विसरावं लागते. फक्त आपल्या डोक्यामध्ये एकच ध्येय ठेवावं लागतं की मला अधिकारी व्हायचं आहे. आपली घरची परिस्थिती बदलायची असेल तर अधिकारी होण्यासाठीच म्हणजे पोरांनी हिंमत बाळगली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा त्याग केला पाहिजे. आता आम्ही डॉक्टर तर पहिल्यापासून असंच होतो, म्हणजे हुलगे सर असेल, डॉक्टर असेल, आता आमचा संजू असेल इथं, तर मला वाटतं जयंतीच्या वेळेस किंवा सोशल काम असलं तरी आम्ही पुढं. त्या विरळी गावाला 2012ला दुष्काळ पडला होता, आम्ही 4 ट्रॅक्टर कारबा भरून नेलता गावातनं गोळा करून. म्हणजे ह्याच्यात काय म्हणजे आम्हाला काय होतं का, राजकारण करायचं होतं का, आम्ही काय त्या विरळीत जाऊन काय सरपंच झालो का, तिथलं कोण हे झालो का. फक्त आम्हाला एक सोशल काम करायचं होतं, कारण त्यातून एक आशीर्वाद भेटतो. त्या आशीर्वादाचे फळ आहे डॉक्टर. आपण त्यावेळेस आपण नव्हतो डॉक्टर, आपण शिकत होतो, डॉक्टर शिकत होतो. मी इंजिनिअरिंग होतं, डॉक्टर इस्लामपूर, मी कराड, हुलगे सर कुठे ते मायने, म्हणजे असे सगळे आम्ही शिकत होतो. मला वाटतं प्रदीप त्यावेळेस लहान असतील. आता मी जवळजवळ शासन सेवेमध्ये 12-13 वर्ष झालं शासन सेवा करतोय. आता मगाशी बाळासाहेब म्हणले तसं ह्या भागामध्ये रस्ते आम्ही सेवा म्हणून करतोय, कारण मी इथं आलोय ना, इथं पोस्टिंग आहे ना माझं, तर माझ्या लोकांनी त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे जेवढा फायदा करून देता येईल तेवढं करायचं. म्हणजे आता आम्ही काही इलिगली करत नाही, म्हणजे काय शासनाच्या ह्याच्यामध्ये आहे त्याच दृष्टीनं करतो. पण मला वाटतं नक्कीच मांडकी असेल, सरगरवाडी असेल, भांब असेल, नेटवेवाडी असेल, डोंगरवाडी असेल, ही गावं कधी बघितली नव्हती, त्या गावात मी रस्ते करायला नेले, पोचवले त्यामध्ये. किंवा माळशिरसमध्ये काय चांगल्या इमारती होत असतील ते त्या करतोय मी. म्हणजे एक भाग्य मला भेटलंय, ते काम करण्याची संधी भेटली, अशीच सगळ्यांना पण भेटणार आहे. आता प्रदीप आपला हे सन्मान करतात, ह्यांच्या अपेक्षा असतात बरं का, हे फुकट कोण करत नाही सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. तर आम्ही नक्कीच त्याची उत्तराई होऊ, पण तुम्ही नक्कीच आपल्या घरातील एक एक अधिकारी घडवावा, ही मी तुमच्याकडून वचन घेतो आणि थांबतो. जय बाळूमामा. यानंतर आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय सागरजी रणनवरे, आपणास विनंती आपणही मार्गदर्शन करावं, आपला झालेला अनुभव व्यक्त करावा. उपस्थित सत्कार मूर्ती, मान्यवर, ग्रामस्थ यांना माझा नमस्कार. खरं तर माझे MPSC 2024 मधून सहाय्यक संचालक राज्यपत्रित गट अधिकारी वित्त विभागात निवड झाले. हे माझं हे 3रं पद आहे. माझं पहिलं पद हे म्हाडामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणात मी क्लर्क होतो. त्यानंतर आता मार्शसमध्ये पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक आहे.
आणि सहाय्यक संचालक या पदावर आता माझी निवड झाली. खरं तर असं म्हणायला लागेल की माझं अधिकारी होणं काही स्वप्न नव्हतं. माझं जन्मापासून मुंबईत चाळीतलं घर, झोपडपट्टीत खरं तर म्हणजे अतिशय गरिबीची परिस्थिती होती. आपलं काय 10वी पर्यंत शिक्षण मराठी भाषेत शाळेत झालं. पहिलं हेतू होता की नोकरीला लागायचं. 10वी झालं मग डिप्लोमाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा ट्रेंड होता. मी डिप्लोमा ॲडमिशन घेतलं आणि मग तर डिप्लोमा झाला आणि माझा भाऊ सुद्धा MPSC करत होता. म्हणजे त्यानं पुण्यात राहिल्यामुळे त्याला कळलं MPSC कसं करायची. मग मी पण ठरवलं की मी पण MPSC करणार. मग म्हटलं डिप्लोमा केल्यानंतर म्हटलं MPSC करण्यासाठी डिग्री लागते. मग डिग्रीलासाठी BScला ॲडमिशन घेतलं आणि MPSC अभ्यास चालू केला. 2019ला माझी BSc झाली. पुढे मग मी पूर्ण वेळ अभ्यास करायला लागलो. लॉकडाऊन आला. त्यात माझ्या भावानं पोस्टामध्ये नोकरी लागली. त्यानं मला तो पण आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला अकाउंटंटच आहे. पण तो पण माझ्यासोबत अभ्यास करायला लागला. माझ्या बहिणीनं मला सपोर्ट केलं आणि पहिली माझी 2022ला म्हाडामध्ये शॉर्टकटमध्ये म्हाडा म्हणतात त्याला, तिथे क्लर्क या पदावर निवड झाली. खुश झालो, नोकरी लागली बाबा पहिली. मग तिथून म्हटलं थोडं रिलॅक्स झालो. मग पण नाही म्हटलं ह्याच्यापेक्षा अजून आपण मोठं पद घ्यायचंय. मग तसं करता करता मी माझी जॉब करत करत मी जवळपास 3 वर्ष काम केले प्रशासनात. त्यात 5 मेन्स दिल्यात, 4 इंटरव्ह्यू सुद्धा दिलेत. आणि खरं तर म्हणायला लागेल की माझं ग्रुप बी ऑफिसरचे परीक्षा 4 ते 5 परीक्षा फक्त एका मार्कावरून गेल्यात. खूप वाईट वाटलं मला ते की कंटिन्यूली या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये 4 एक्झाम जर एका मार्कावरून गेल्या होत्या. पण माझा भाऊ होता शेवटपर्यंत म्हणायला की तुझ्या आयुष्यात क्लास 1 ऑफिसरचं पद आहे, त्यामुळे तू बिंदास अभ्यास कर. आणि आज मी तो उभा आहे. खरं तर ते मी जॉब करत करत मी डिस्टन्स एज्युकेशन पण केलं. माझं मास्टर इन कॉमर्स कंप्लीट केलं म्हाडामध्ये काम करत करत. MPSC करायचो, परत एक्सटर्नल कॉलेज पण करायचो. आणि ह्या एज्युकेशनचा फायदा मला आत्ता सुद्धा आहे. माझ्या ह्या पदामध्ये मला खूप फायदेशीर होणार आहे ह्याचा. म्हणजे एवढंच मी फक्त म्हणेन की काही करा तुम्ही. मी म्हणतो आता सगळे अधिकाऱ्यांचा सत्कार करतात. अधिकारी असू, डॉक्टर असू, प्राध्यापक असू. आपल्या परिस्थितीपेक्षा आपण चांगलं केलं, समाजात नाव केलं, हे करायचं असेल तर शिक्षण एकमेव माध्यम आहे. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. एक मराठीत म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला पण वान नाही गुण लागला. भाव MPSC करतोय, मी का नाही करायची, बरोबर का? आणि गोरडवाडी गावामध्ये भाव DYSP होतोय, मग मी का नाही व्हायचं, बरोबर का? एकदा ठोका की टाळ्या जोरदार हात उंचावून एकदा. धन्यवाद सर. खरं तर प्रयत्नवादी माणसं स्वप्न सत्यात उतरवतात आणि स्वप्न साकारणारी माणसं ध्येयवादी असतात आणि ध्येयाचा ध्यास घेणारी माणसं धाडशी असतात. असंच एक आपल्यातील एक धाडशी नेतृत्व तुम्हा सर्वांचे आदरणीय सन्माननीय चिरंजीव प्रदीपजी गोरड सर, आपणास विनंती आम्हाला संबोधित करावं. एकदा सरांसाठी एकदा जोरदार टाळी. जय बाळमामा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित आमचे बंधू डॉक्टर मच्छिंद्र गोरड, शाखा अभियंता गोविंद कर्णवर, प्राध्यापक दादासाहेब हुलगे, सामाजिक नेते बाळासाहेब सरगर, तसेच माझ्यासोबतच सिलेक्शन झालेले सत्कारमूर्ती सागर रणवरे साहेब, माझे बंधू रणजित गोरड, तसेच माझे वडील आणि माझे मित्र कल्याण हुलगे आणि समोर उपस्थित असणारे सर्व जळभावीचे ग्रामस्थ, तसेच आसपासच्या गावातून आलेले ग्रामस्थ आणि बाळूमामा भक्त. खरं तर आज राज्यसेवेचा रिझल्ट लागून 20 दिवस झाले. जवळजवळ 1000पेक्षा जास्त माझा सत्कार झाला असतील. परंतु हा आजचा सत्कार माझ्यासाठी खूप विशेष आहे आणि न विसरणार आहे. कारण बाळूमामाच्या मठामध्ये आणि आवारात माझा सत्कार होतोय, यासारखं विशेष माझ्यासाठी तर कोणतीच बाब नसेल. कारण माझे आई वडील बाळूमामाचे खूप भक्त आहेत. ते कंटिन्यू येतात, आपल्या मठामध्ये येतात. मी सुद्धा ज्यावेळेस बाळूमामाकडं गावामध्ये येत होतो त्यावेळेस अनेक वेळा मी पण आपल्याकडे येऊन गेलेलो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा विशेष सत्कार आहे. मी काय जास्त वेळ बोलणार नाही, कारण माझ्यापेक्षा डॉक्टर दादांनी, गोविंद सरांनी, दादा सरांनी खूप छानसं मार्गदर्शन केलेलं आहे. पण एक छोटासा माझा प्रवास सांगतो. एक तुमच्यासारखंच माझा आई वडील, जे की आई वडिलांनी कधी शाळेचं दार सुद्धा बघितलं नाही. शाळेत
जाणारा कुटुंबातील पहिला व्यक्ती कोण असेल तर मी होतो. घरची परिस्थिती बेताचीच, कारण आई वडील दोघंही शेती करायचे, परंतु त्यांची एक मी लहानपणापासूनच असताना इच्छा होती की आपली मुलं शिकली पाहिजे. कारण त्यांना कसला अधिकारी असतो काय हे काय माहीतच नव्हतं, परंतु मुलं शिकली पाहिजे, मुलं पुढे गेली पाहिजे. आणि लहानपणापासूनच त्यांनी मला अभ्यासाची आवड निर्माण केली. तेव्हापासूनच माझं एक बेसिक अकॅडमिक स्ट्रॉंग झालं. जशी की डॉक्टर दादाने सांगितलं की मी 5वी नापास झालो, परंतु तसं काय नव्हतं की मी शाळेमध्ये नेहमी टॉपलाच होतो. माझा शाळेमध्ये नेहमी प्रथम क्रमांक यायचाच. अभ्यासाची आवड निर्माण झाली, बेसिक अकॅडमिक स्ट्रॉंग झालं. ते करत असतानाच आणि पूर्ण माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं. मी काय इंग्लिश मिडियमला चांगल्या मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूलला शिकलो नाही. ते करत असतानाच नंतर मला तालमीची आवड निर्माण झाली. 9वीमध्ये असताना मी तालमीत गेलो. 9वी 10वी 11 12वी असं 4 वर्ष मी पैलवानकी पण केली. आणि एक स्पर्धा परीक्षेत जाण्याचा एक 8वी पासूनचाच माझा निर्णय झालेला होता. कारण त्यावेळेसच आमच्या गावामध्ये API सोमनाथ करणवर साहेब म्हणजे त्यावेळेस PSI झाले ते. तेव्हा ठरवलं की आपल्याला PSI व्हायचंय. कारण हे जे आज मला पद मिळालं आहे DYSP, हे DYSP पद काय असतं हे मला माहित सुद्धा नव्हतं. PSI व्हायचं एक तेव्हा मनाशी खुणगाठ बांधली आहे 8वीमध्ये असतानाच. मग 11 12वी मी सायन्सनं केलं. 11 12वी सायन्सनं झालं का अनेक मुलं डॉक्टरकीला जातात, इंजिनिअरिंगला जातात, ॲग्री BSc किंवा वेगवेगळ्या इतर फील्डमध्ये जातात. परंतु मी ठरवलेलं की काहीही झालं तरी मला आता PSI व्हायचंय. एकतर मी अधिकारी होईल किंवा घरी येऊन शेती करेल. मग मी पुण्यात गेलो. सायन्सनं 11 12वी सायन्सनं केली असताना सुद्धा मी BA ला ॲडमिशन घेतलं. अनेक जण त्यावेळेस म्हणायचे ही चुकीचा निर्णय आहे, एक साईड प्लॅन पाहिजे किंवा एक B प्लॅन पाहिजे काहीतरी. परंतु मी ठरवलेलं काहीही झालं तरी मला अधिकारी व्हायचंच. मग BA केलं मी. पुण्यामध्ये गेलो तर पुण्यामध्ये माझ्यासाठी सर्व गोष्टी अनभिज्ञच होत्या. पुण्यामध्ये काहीच माहीत नाहीत. मी आणि कल्याण हुलगे आम्ही सुरुवातीला पुण्यात गेलो. पुण्यामध्ये गेल्यापासून आम्हाला रूम शोधण्यापासून लायब्ररी, मार्गदर्शन ह्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या. फक्त एक टार्गेट होतं की आपल्याला अधिकारी व्हायचंय. तिथं गेल्यानंतर वेगवेगळे एक मित्र जोडत गेलो आणि गुरुजनांचं मार्गदर्शन लाभलं आणि ठरवलं की आता तेव्हा समजलं राज्यसेवेतील एक पोलीस खात्यातील सर्वोच्च पद DYSP आहे, ते आपल्याला पद मिळवायचंय. मग 2016-17 पासून माझा MPSCचा प्रवास सुरू झाला. हे करत असताना अनंत अडचणी आल्या. कारण घरची परिस्थिती बेताची, शेती करत असेल तरी जे काही आमचा शिक्षणाचा खर्च आहे ते शेतीतून पुरेसा होत नसायचा. अनेक वेळा व्याजाने सावकारांकडून पैसे काढण्यात आलं. ह्या सावकारातून व्याजातून ह्या सर्व गोष्टी करत करत आई वडिलांनी मात्र कधी सुद्धा आम्हाला पैशाची कमतरता दिली नाही आणि त्यांच्या कष्टाची आम्ही मनापासून जाण ठेवली. त्यामध्ये आई वडिलांचं खूप मला मोलाचं सहकार्य लाभलं. कारण त्यांचं कधी असं बंधन नव्हतं की तू अधिकारीच हो असाच हो, जे काय तुला करायचं ते कर, आमचा सपोर्ट आहे. पहिलीपासून मला तर वाटतं माझं पूर्ण एज्युकेशन होईपर्यंत कधी आई वडील शाळेमध्ये आले नाहीत, मुलगा काय करतोय कसा करतोय अजिबात त्यांना माहित नाही. तुमच्यातील एक सर्वसामान्य माझे आई वडील आहेत. 2018ला माझा राज्यसेवेचा पहिला अटेम्प्ट सुरू झाला. 2018ला इंटरव्ह्यू दिला, 2019ला इंटरव्ह्यू दिला, 2020ला राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला. त्यामध्ये पूर्वपरीक्षा असती, मुख्य असती, इंटरव्ह्यू असतो. प्रत्येक वेळेस माझी थोडक्यात पोस्ट जायची. 2020ची तर माझी 0.25 मार्कने राज्यसेवेची पोस्ट गेली. तरी सुद्धा न खचता एक डोक्यापुढे टार्गेट होतं की आपण स्वतःवर विश्वास होता की काही झालं तरी आपण सक्सेस एक ना एक दिवस होणार. 2021च्या राज्यसेवेतून मला आता मी सध्या अगोदर मला एक दुसरी पोस्ट आहे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जे की तालुक्याचा सहकारी संस्थेचा प्रमुख असतो. ते पद मला मिळालं. ते पद मिळालं तरी मी त्या पदावरती थांबलो नाही, कारण माझ्या डोळ्यापुढं फक्त आणि फक्त DYSP हे पद होतं. 2022 मधून पण मला एक गट विकास अधिकारी दर्जाचं पद मिळत होतं, परंतु ते पद मी घेतलं नाही, ऑप्टिंग आउट केलं. आणि परत एक म्हणलं काही झालं तर 1 वर्ष आपल्याला स्वतःला पूर्ण 100% झोकून द्यायचंय आणि DYSP पद हे मिळवण्यासाठी पूर्ण मी स्वतःला झोकून दिलं आणि DYSP हे पद मिळालं. आज जवळजवळ 20 दिवस झालं एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं गोरडवाडी, आपलं माळशिरस तालुक्याचं
सगळीकडे नाव चर्चेत आहे, सगळीकडून अभिनंदनाचा वर्षा होतोय, अनेकांचं कॉल मेसेज येत आहेत. हे करत असताना मला एक सगळ्यांना आपल्या ग्रामस्थांना सांगायचंय की जर आपलं कुटुंब सुधारायचं असेल, आपलं गाव सुधारायचं असेल, तर शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय आपल्या भागाचा, आपल्या कुटुंबाचा विकास होऊ शकत नाही. कर्णव सरांनी खूप छानसं सांगितलं, अलीकडचे तरुण पिढी राजकारणाच्या खूप आहारी गेलेली आहे. मी काय राजकारणावर टीका करत नाही, आपल्यातीलच सांगता येत नाही, राजकारणातील एक भविष्यातील चांगला नेता सुद्धा बनू शकतो, परंतु एक स्वतःचं आधी चांगलं करिअर निर्माण करा, स्वतः चांगलं डेव्हलप व्हा आणि नंतर राजकारणात गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही. परंतु राजकारण आणि सोशल मीडिया, हे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ही मोबाईल, यामध्ये सगळी आपली तरुण पिढी भरकटलेली दिसते. जर आपल्याला यातून सगळ्यांना बाहेर पडायचं असेल, चांगला अधिकारी व्हायचा असेल, चांगला डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा कोणत्याही फील्डमध्ये जावा, टॉपला जायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही अलिप्त राहिलं पाहिजे. हे सध्या खूप महत्वाचं आहे. आज मी अधिकारी झालो, ह्या पाठीमागं माझा खूप मोठा त्याग आहे. मी 3-3 वर्ष मोबाईल वापरला नाही, वर्ष घरी सुद्धा येत नव्हतो, घरातील कोणतं कार्यक्रम अटेंड केलं नाहीत, घरातील जत्रा असतील, जवळच्या मित्रांची असतील किंवा नातेवाईकांची असतील, कुणाची लग्न सुद्धा अटेंड केली नाहीत. कारण मनाशी एक खुणगाड बांधलेली की आपल्याला गेलं तर पोलीस डिपार्टमेंटमधील सर्वोच्च पद मिळवायचंय. कारण ग्रामीण भागातील मुलामध्ये खूप पोटेन्शियल आहे. कारण ह्या आपल्या भागातील तर मुलामध्ये आहे का, जिथं लात मारेल तिथं पाणी काढेल, अशा प्रकारची ताकद आहे. फक्त त्यांना योग्य ट्रॅक मिळाला पाहिजे, घरून चांगला सपोर्ट मिळाला पाहिजे आणि मुलांची संगत चांगली असली पाहिजे. डॉक्टर दादाने आम्ही सकाळी शाळेत गेलो की तिथले प्राध्यापक म्हणले की अनेक तरुण मुलं आहे का, CCTV आम्ही बसवलेत, सिगरेट वडतेत किंवा इतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतात, शिक्षकांना उलट बोलतात. कारण ही तरुण पिढी भरकटलेली दिसत आहे. हे 100% चुकीचं आहे. जर आपल्याला आपली प्रगती, आपल्या गावाचं, समाजाचं नाव चांगलं करायचं असेल तर मुलं योग्य ट्रॅकवरती पाहिजे. आपल्या पालकांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलांना शिक्षणाचे महत्त्व जाणून द्या, स्वतः शिक्षणाचे महत्त्व घ्या. कारण शिक्षणाशिवाय कोणीच यशस्वी होऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही नक्की पैसे कमवचाल, वेगवेगळ्या ठिकाणी जाचाल, पण शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या घरातील एक व्यक्ती चांगला शिकला तर पूर्ण तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या परिवाराचं चांगली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही, जाताना एक सगळ्याच गावकऱ्यांना एक मेसेज देतो की चांगलं एज्युकेशन मुलांना द्या, मुलांना निर्व्यसनी बनवा, चांगल्या संगतीमध्ये ठेवा. नक्कीच तुमच्या जळगावीमधील सुद्धा एक थोड्या दिवसातील चांगला अधिकारी किंवा वेगवेगळ्या पदावरती मुलं गेल्याशिवाय राहणार नाही. ही नक्कीच मी बाळूमामा चरणी एक श्रद्धा अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी मला माझा सन्मान केला पूर्ण या मठाचा, जळबावी ग्रामस्थांचा, आजीनाथ महाराज तसेच स्वप्नील राऊत साहेब, या सगळ्यांनी एक खूप छानसा कार्यक्रम आयोजित केला. या सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय बाळूमामा. धन्यवाद. यानंतर आजच्या या सन्मान सोहळ्याचं आभार प्रदर्शन आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री शेंडगे सर करतील. आपणास विनंती. आजच्या या अमावस्या भंडारा कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळूमामा मठावर मठाधिपती आजीनाथ महाराज चोरमले यांच्या पुढाकारातून आणि या ठिकाणी संपन्न होत असलेल्या सर्व बाळूमामा भक्तांच्या वतीनं अगदी छोट्याशा विनंतीला मान देऊन आपल्याच परिसरातील शिवधड्याचे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये असे उत्तुंग यश मिळवलेले, हे भविष्यात विविध क्षेत्रात अधिकारी साहेब म्हणून काम करणारे हे सुपुत्र श्री प्रदीप गोरड सर, त्यांचे बंधू रणजित गोरड सर, त्याचबरोबर मांडकी गावचे सागरजी रणवरे, गिरवी गावचे आमचे शिवाजी खरात चेअरमन यांची मुलगी दीपाली खरात, हे या ठिकाणी स्पर्धा परीक्षेतून कार्यक्रमात उपस्थित राहिली आणि छोट्याशा सन्मानाचा स्वीकार केला. याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. खरं तर ह्या मठावरती सर्व भक्तांना माहिती आहे की दर अमावस्याला कीर्तन प्रवचन असतं, पण आज हा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरंच ह्या कार्यक्रमाची गरज आहे, कारण हे जर कार्यक्रम असं झालं तर समाजात नक्कीच परिवर्तन होईल आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या भागामध्ये अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर असेच कार्यक्रम यापुढे या ठिकाणी घ्यावेत ही या निमित्ताने मी विनंती करतो.
आणि सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहिले आणि आपल्यामुळं या कार्यक्रमाला शोभा आली, त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो. आणि आज छोटासा कार्यक्रम सत्काराचा याच ठिकाणी संपन्न झाला. जय बाळूमामा. यानंतर या ठिकाणी आरती होईल आणि आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. यांनी सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे.